पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। चौथ्या अध्यायाचं प्रास्ताविक आपलं चालू आहे. गेल्या वेळी आपण कर्म अकर्म विकर्म याचा विचार केला आणि त्याच्यावर पुन्हाही विचार करावा एकदा असं वाटलं, पण आपल्या यज्ञ संकल्पना आणि पुढचा विचार बघता जरा प्रास्ताविक लांबेल म्हणून आपण यज्ञ संकल्पनेकडे येऊ किंवा कर्माची जी दुसरी बाजू आहे उपासना अंगाने त्याचा आपण विचार करू. त्यामध्ये आता आपण 21व्या श्लोकापाशी जर विचारात घेतलं तर यदृच्छा लाभ संतुष्ट हा श्लोक आपण इथे घ्यायला हरकत नाही की यदृच्छा 2-3 अंगांनी त्याचा विचार आपल्याला करता येईल. यदृच्छा त्याच्या इच्छेने तो सांगेल तसं पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी त्यांच्या गीतामृतम मध्ये अर्थ तसाच घेतला आहे. तर यदृच्छाचा अर्थ असा की जे घडेल ते घडेल आमच्या जीवनामध्ये, त्याची इच्छा वगैरे असं नाही धरलं तरी सुद्धा जे काही माझ्यावर येऊन पडलेलं आहे, मग जे जीवन आहे, जी कुटुंब आहे, जे नाती संबंध आहेत, जबाबदाऱ्या आहेत, प्रकृतीची स्थिती आहे, सांपत्तिक स्थिती आहे, अशा अनेक गोष्टी. हा जीव जिथे जन्माला येतो त्याबरोबर हे सगळं त्याच्या मागे येतं. हे सगळं जे काही माझ्या मागे आले त्याच्यातनं मिळणारा जो काही माझ्या व्यक्तिमत्वाला लाभ असेल किंवा जो काही त्याच्यामध्ये होणारा मला दुःखाचा भाग असेल, तर त्यामुळे जे मिळणार आहे तेही माझ्या लाभाचंच आहे. जे न मिळणार आहे तेही मला योग्य आहे अशीच धारणा धरून लाभाचा विचार नेहमीच करावा आणि संतुष्टता राखावी, ही ज्याच्या अंतःकरणाची धारणा आहे असा यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वात येतो. आता पुन्हा तोच अर्थ होतो की सुख दुःख मान अपमान गीतेने ही 3 द्वंद्व ढोबळ दिली आहेत आणि आपल्याला शीत उष्ण असं शरीर मन आणि बुद्धी याच्या पातळीवरची. तर ह्या 3 द्वंद्वाच्या आधाराने द्वंद्वातीत होणं, कशाचंही फारसं मनामध्ये दगदगणं तक्रार न करणं वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये आणखीन एक विषय येतो आपल्याला की उपनिषदांनी सांगितलंय की ऋतून न निंद्यात तद्व्रतम. कधी ऋतूची निंदा करून काय बाई थंडी पडली आहे, पाऊस आला की काय तो पाऊस काही थांबत नाहीये, मी कशाचीही अन्नम बहुकुर्वीत तद्व्रतम. म्हणजे ह्या जशा गोष्टी आहेत ते आता अन्नम बहुकुर्वीतचाही ते संदर्भ नाही, पण उपनिषदांनी आपल्याला अन्नही भरपूर बनवायला सांगितले. भरपूर बनवा, लोकांना द्या, घ्या. त्या तुमच्या अन्नामध्ये किंवा सगळ्यामध्ये आपण यज्ञ संस्थेत बघूच तो विषय, सगळेजण वाटेकरी आहेत. तर त्यामुळे ऋतूंची निंदा करू नये, मनुष्यानी जी परिस्थिती आहे तिची निंदा करू नये, असेल त्याचं स्वागत करावं, ही भूमिका त्यांनी आपल्याला सांगितली आहे. विमत्सरा. तर मत्सर शब्दाचा अर्थ अनेकांनी लोभ असा घेतलेला आहे. आपण जसं द्वेष मत्सर असा शब्द वापरतो त्यामध्ये मत्सराच्या अर्थामध्ये त्यांनी दुसऱ्याच्या विषयीची असूया, अनेक शेड्स आहेत आपण वापरतो त्या मत्सर शब्दाला. तर त्यांनी असं म्हटलंय की लोभानी मनुष्याच्या अर्थात थोडा त्याचा मूळ लोभच आहे की दुसऱ्याचं जसं आहे तसं माझं नाही,
ही असूया मनामध्ये येते, ते तसं मिळावं हा लोभ उत्पन्न होतो. तर त्यांनी सांगितलं जे दुसऱ्याचं उत्तम आहे ते उत्तमच आहे, ते त्याचं त्याच्या ठिकाणी हा एक स्वभाव आहे किंवा ही एक प्रवृत्ती आहे, ती असावी लागते. म्हणजे मी अशी आमच्या जवळची मंडळी बघितली आहेत की त्यांना दुसऱ्याचं जर सामान्यतः लोकांची वृत्ती अशी असते की दुसऱ्याचं हा हा ठीक आहे एवढं काही नाही तुम्ही म्हणता असं, म्हणजे मनुष्य ते पूर्ण अर्थाने स्वीकारायला तयार नसतात. पण काही लोक त्याचं एवढंच आहो त्याला काय कमी आहे, केवढं चांगलं आहे त्यांचं, तुम्ही काय, म्हणजे त्याचं कौतुकच आहे, दुसऱ्याचं खूप चांगलं आहे ह्याचं मनामध्ये इतका, इंग्रजीमध्ये ज्याला होल हार्टेडली म्हणतो तसं मराठीमध्ये अगदी अंतःकरणपूर्वक किंवा इंग्रजीत म्हणतो तसं फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट, जे अगदी आतून त्या लोकांना प्रेमच असतं. त्यांना दुसऱ्याचं चांगलं आहे ह्याच्या चांगुलपणाचा इतका आनंद असतो की ते चांगुलपण त्यांना जे आहे त्याच्या दसपट दिसतं. तिथे मत्सर ही भावना नसते. म्हणजे आपल्याही मनात मत्सर असतो असं नाही, पण मनुष्याच्या ठिकाणी तितकं आतून मन तयार आहे का, आतून मन मोकळं आहे का, आतून मन दुसऱ्याचं कौतुक करताय का. कौतुक काय तोंडदेखलं सगळेच करतात, ज्याला स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणतात, ते खोटं खोटं स्पिरिट आहे, ते काय वरवरच आहे की तुम्ही हरलात तरी होल हार्टेडली त्यांना कॉंग्रॅच्युलेट करा, त्यांचं अभिनंदन करा. हे काय खरं नाही. उगीच आपलं वरती कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायचं, इकडे आपल्या पराजयाचं दुःख करायचं किंवा काही म्हणत बसायचं. ठीक आहे, हा खेळ आहे, कोणी जिंकेल कोणी हारेल. आपण आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न केलाय, जिंकलं म्हणजेच खेळलो उत्तम असं काही नाही. आता परवाच्या मॅचेसमध्ये सुद्धा आपण पाहिलं ना की हरलो तरी आपण जिंकलो असं लोकांना वाटलंच ना, लोकांनी कौतुक केलं. म्हणजे हे असं आहे की माणसाच्या अंतःकरणामध्ये मत्सर नसावा, किंवा आता त्याचे गुण सांगतायत त्या कर्माच्या लाभाचे ते, आणि ज्याच्या ठिकाणी सिद्धी आणि असिद्धी त्या दोघांच्या बाबतीत समानता आहे. करणं आपलं काम आहे, करत राहणे, झालं चांगलं ठीकच आहे, नाही झालं नाही झालं चला बेटर लक नेक्स्ट टाइम, सोडून द्या आता, असं की ठीक आहे आता नाही आणखीन प्रयत्न करू. आणि प्रयत्न कुठपर्यंत करू, जिथपर्यंत आपल्याला ते प्राप्त होत नाही तिथपर्यंत आपण प्रयत्न करू. आता मी अलीकडेच मला अर्थात कळलं, आणि ते आता अलीकडेच कार्यक्रम आहे, कर्वे रोडला आपलं किनारा हॉटेल आहे ना, त्याच्या आतमध्ये काकडे सिटी किंवा मॉल काय जे त्यांनी केलेलं आहे, तर तिथे त्यांनी ते हे ठेवले, माग बोलावले. इंटरनॅशनल लेव्हलवरती एक प्रदर्शनी होतीये, तर त्या बाई घैसास म्हणून आहेत, तर त्या आत्तापर्यंत काम करतच होत्या, पण आता तो मोठा शेला आणि ते एक्झिबिशन, तर त्यांनी सांगितलं तुम्हाला किती प्रकारांनी त्रास झाला, काय नाही तुमच्या कामात. खूप प्रकारांनी झाला म्हणाल्या, वेगवेगळ्या प्रकारांनी, केवळ या लूम्सवरतीच नाही, अनेक कामं करताना त्रास झाला. आणि आता त्या इथे आल्या आहेत ना की 2 धागे देशासाठी, आपण प्रत्येकाने तिथे जावं आणि त्या मागावरती तो तेवढा धोटा फिरवावा. निदान 2 धोटे फिरवले तरी बस झालं. सगळ्यांनी मिळून ते शेला विणलाय, रामरायाचा मोठा शेला विणलाय, तर तो रेकॉर्ड होईल त्याचं जगामध्ये, असा तो त्यांनी घेतलाय वगैरे वगैरे. पण सांगायचं म्हणजे असं की पहिल्यांदा काही कुठे सिद्धी मिळाली नाही, पहिल्यांदा काही कोणी केलं नाही, साथ दिली नाही, म्हणजे केलं नाही कोणी म्हणजे सरकार दरबारी कुठेच त्यांनी काढलेल्या सगळ्या फिल्म्स पण वादग्रस्तच झाल्या होत्या. त्यांनी जे जे काम केलं त्यात त्यांना त्रासच दिला गेला. त्या म्हणाल्या पण मी कबूल करणारच नाही, जे खरं नाही आहे, जो खरा इतिहास नाही तो काही मी मांडणार नाही, आणि मी माझ्या ठिकाणी मी काही तडजोड करणार नाहीये वगैरे वगैरे. पण म्हणजे करत राहिला मनुष्य, वेळ लागेल, पण आता पहा ना, त्या म्हणाल्या मी कधी माझ्या प्रिन्सिपल्सना कॉम्प्रोमाइज केलं नाही, माझा काही संघाशी विश्व हिंदू परिषदेशी वगैरे असा माझा काही संबंधही नाही. परंतु म्हणाले जेव्हा मला मुसलमानांच्या मशिदीत जाण्याची वेळ आली आणि त्यांनी मला आव्हान दिलं, तेव्हा मात्र म्हणाले मी विश्व हिंदू परिषदेला कळवून ठेवलं की यांच्या मशिदीच्या बाहेर जर मी 2 तासात आले नाही तर तुम्ही माझा शोध घ्या किंवा मला सांभाळा. पण म्हणजे येणारे प्रसंग अपयशाचे खूप, त्या म्हणाल्या माझ्या जीवनामध्ये संकटच खूप आली, पण तारलं त्याच्यामधनं, आणि त्यांची रामावरची श्रद्धा मात्र खूप आहे. त्यावेळेला माझी श्रद्धा वाढतच गेली रामरायावरची. सांगायचा हेतू असा की सिद्धी आहे का नाही आहे,
सिद्ध आपण होतो का होत नाही, किंवा आपल्याला ते प्राप्त, जास्त शब्द चांगला प्राप्त, आपल्याला ते प्राप्त होतं का नाही हो, ठीक आहे, मिळालं मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं. यांना सुद्धा रामभद्राचार्यांना लोकांनी विचारलं ना की तुम्ही एवढं रामलल्ला करता केलं, सुप्रीम कोर्टात गेलात, तुम्ही तुमची ही दिलीत, म्हणजे जे आपल्याकडनं पुरावे द्यायचे, तर त्यांनी काहीतरी मला वाटतं 400 का काहीतरी पुरावे दिले. सगळं त्यांना विचारलं की रामायणात आहे का, महाभारतात आहे का, तुलसी रामायणातले मग आहेत म्हणतात तर उल्लेख द्या वगैरे वगैरे. जेवढं जेवढं म्हणून त्यांना विचारत गेले, त्या प्रत्येकाची तर उत्तरं त्यांनी दिलीच, पण त्या लोकांनी अगदी वेदांपासून मग पडताळून पाहायचा प्रयत्न केला, तेही त्यांनी त्याच्यामध्ये काढून दिलं. आणि ते जे हायकोर्टाचे जे मुस्लिम वकील होते, ते वकील म्हणाले तुम्ही म्हणजे एक चमत्कार आहे, आणि म्हणाले माझ्याबद्दलचा हा त्यांचा म्हणजे कॉमेंट म्हणा किंवा त्यांचा हा जो अभिप्राय आहे हा असाच्या असा सुप्रीम कोर्टाला गेला. आणि त्यांनी सांगितलं की असंच हायकोर्टाच्या या जजनी असं म्हटलंय की प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे आणि प्रत्येक गोष्टीचं समाधान त्यांनी आम्हाला केलंय. तेव्हा ते म्हणाले की हे काम काही मी केलंय असं मला वाटत नाही, करणारा म्हणाले रामलल्लाच आहे, करणारा दुसरा कोणी नाही, किंवा त्यांनी करवून घेतलं अशा अर्थाने बोलले ते. नंतर त्यांनी सांगितलं की नाही पण तुम्हाला कधी रामलल्लाचं दर्शन झालंय का, तर म्हणाले हो झालंय, मी कधी कोणाला सांगितलं नाही पण झालंय म्हणाले माझ्याच आयुष्यात. मी तसा काही फार मोठा होतो असं नाही, पण मला आत्ता गरज जशी कुणाची तरी पडायची किंवा कुणी यायचं माझ्याबरोबर, तर मला जर वॉशरूमला जायला लागलं रात्रीचं, तर त्यावेळी मी हाक मारली, कुणी नव्हतं आलेलं, मी तसाच उठलो. कारण आम्ही त्यावेळी तिथे जिथे उतरलो होतो तिथे आम्हाला एका झोपडीत राहावं लागलं होतं आणि मला झोपडीपासून लांब जावं लागणार होतं. अंधारात डोळ्याला दिसत नाही ना, त्यामुळे कोणीतरी घेऊन जायला पाहिजे घरातल्या घरात, किंवा त्यांच्या राहत्या जागेतली गोष्ट वेगळी आहे. म्हणाले कोणाच्या लक्षात आलं नाही. उठलो मी आणि निघालो, तर म्हणाले एक छोटासा बालक आला 3-4 वर्षाचा, आणि त्यांनी माझा हात धरला आणि तो म्हणाला चला मी तुम्हाला घेऊन जातो. तो मला घेऊन गेला आणि म्हणाले त्यांनी मला माझं काम झालं की पुन्हा आणलं आणि मी जिथे होतो तिथे आणून सोडलं, आणि मग म्हणाला मी आता जातो. मला माझे डोळे बंद आहेत पण मी बघू शकतो कसा आहे रामलल्ला. माझ्या बंद डोळ्यांना सुद्धा रामाचं दर्शन अखंड होतं. सांगायचा हेतू असा आहे की आयुष्यामध्ये इतका अभ्यास केलेला ह्या माणसाने, वयाच्या 3ऱ्या वर्षी रामचरित मानस ज्यांचं पाठ आहे, गीता 18 अध्याय ज्यांची पाठ आहे वयाच्या 3ऱ्या वर्षी, बुद्धिमत्ता अफाट आहे. म्हणजे त्यांनी लोकांना, सुधीर चौधरींनी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी विचारलं की तुमची काय अपेक्षा आहे, आता तुम्ही आता ते 75 वर्षाचे झाले, तर म्हणाले तुम्ही आता 75 वर्षाचे झालात तर तुमची काय अपेक्षा आहे. म्हणाले माझी काही वेगळी अपेक्षा नाही, मला तर म्हणाले 100 साल की जिंदगी मिलने वाली है, मैं अब 75 हूँ, मैं 100 तो हूँगा, मगर आप सब मेरे लिए बहुत शुभकामना तौर पर ऐसा कहो कि मैं 125 साल जीता रहूंगा. हो, कारण म्हणाले एवढं काम करायचंय मला. सबंध रामचरित मानसावरती मला 8 का 9 खंडामध्ये रामचरित मानसातले सगळे जे काही माझ्या दृष्टीने जे काही स्पष्टीकरणाच्या जागा आहेत त्या मला करायच्या आहेत. आणि दुसरं असं की त्यांनी रामचरित मानसामध्ये 4200 जे 4200 अशुद्ध होतं, चुका होत्या म्हणजे, तर ते सगळं अशुद्धाचं शुद्धीकरण केलं. तो पारंपरिक लोकांनी त्यांच्यावरती कोर्टात केस केली आणि सांगितलं की आमचं बरोबर आहे नाही, असं कसं म्हणतात. त्यांनी ते त्याचं स्पष्टीकरण टिपा वगैरे म्हणजे सगळं देऊन ती शुद्ध प्रत काढली. कोर्ट केस झाली, कोर्टात सिद्ध केलं गेलं की यांची प्रत शुद्ध आहे. ते म्हणाले तसंच मला हे करायचंय, म्हणजे पुरं रामचरित मानस तसं लिहून काढायचंय. हनुमान चालीसा केली त्यातल्या 3-4 चुका झाल्या दुरुस्त, त्या मान्य झाल्या आणि त्या समाजात रूढ पण झाल्या. तर ते म्हणाले मला असं कितीतरी काम करणं शक्य आहे पण तेवढा अभ्यासच आहे मला. आता पाणिनीच्या अष्टाध्यायीवर 25 पानाची सुद्धा पुस्तिका नाही, फक्त सूत्र आहेत ती, त्याच्यावर 9000 पृष्ठांचा ग्रंथ लिहिलाय. कुठंच नाही अष्टाध्यायीवर एवढं लिहिलेलं.
ते म्हणाले जो काही माझा शास्त्राभ्यास आहे आणि मला एवढंच वाटतं की मी आचार्य परंपरेमध्ये चित्रकूटचा रामानुजा पंथाचा मी आचार्य आहे, तर मी खराच ज्ञानी आचार्य. म्हणजे मी माझं ज्ञान, त्यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य केलंय. हो. आणि ते म्हणाले मीच खरा आचार्य आहे की ज्यांनी फक्त अभ्यासामध्ये आणि स्वाध्यायामध्येच वेळ दिलेला आहे. तर म्हणाले मला असं वाटतं की देवानी जी बुद्धी आणि हे काम जेवढं दिलंय डोक्यात ते कागदावर तर उतरवू दे. तर तेव्हा त्यांनी विचारलं एक कसं सांग. ते म्हणाले मला कळत नाही हे सगळं इतक्या वेगाने कसं होतं ते, पण होतं म्हणाले. काही पुस्तक वाचायला नाही, काही नाही, काही नाही, काय डोळ्यांनी काहीच बघता येत नाही, लोकांनी काय करून दिलेलं असेल तेवढंच. पण सांगायचं म्हणजे लहानपणापासून ते म्हणाले, ते सुधीरना पण म्हणाले आपको आप देख नहीं पाते ऐसा कभी नहीं बोलना कि मैं अंध हूं. बोल मैं अंध नहीं हूं. म्हणाले की डोळे असणाऱ्या लोकांनी काय काम केलंय. माझी आतापर्यंत 230 पुस्तकं लिहून झाली आणि ती एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे ग्रंथ. कारण त्यांचं आता एक लेख लिहायची वेळ आली त्यावेळी मी कुणी आता अलीकडे काम केलंय का म्हणून मी बघत होते, तर मला काही कुठे मिळालं नव्हतं. पण ज्या दिवशी त्यांच्या पुस्तकाचं, त्या पाणिनीच्या वरच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं मोदींच्या हाताने, तो कार्यक्रम मी पाहिला. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं. म्हटलं आता त्या लेखाला इतका थोडा वेळ आहे की ऑनलाईन तरी ते कुठं टाकलंय, अजून ते पुस्तक आलंय का नाही यूट्यूबवर किंवा त्यांच्या वेबसाईटवर किंवा कुठल्याही प्रकाराने गुगलमध्ये काहीतरी नोट तर व्हायला पाहिजेत त्यांची पुस्तकं. म्हटलं आपल्याला तर काही नाही, पण फक्त उल्लेख करू शकलो आपण. म्हणजे सांगण्याचा हेतू एवढा आहे की काय माणसं आहे. आणि खरंच मला असं वाटलं की भगवंतानी त्यांना खरंच 125 वर्षाचं निरोगी आयुष्य द्यावं. काय काय त्यांच्या मनात आहे तिथपर्यंतच सगळं. कारण आता मिळणार कोणाकडं. म्हणजे आमच्यासारखा माणूस बोलतो, दुसऱ्यांना ते वेड्यासारखं वाटतं. पण म्हणजे मी नेहमी म्हणते की वेदांकरता प्रयत्न आम्ही सगळ्यांनी करायलाच पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. ते टिकावं म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. पण त्यातही एक गोष्ट निश्चित आहे, सगळं जरी सगळ्यांनी ते नालंदा विद्यापीठ जाळून सगळं जरी नष्ट केलं असतं ना, तरी सुद्धा सगळं उभं राहिलं असतं. कारण भगवंत असा आहे. आता पान हा मनुष्य 9000 पृष्ठाचा ग्रंथ आता आजवर न भूतो न भविष्यती एवढ्या लोकांनी आजवर जे काम केलं असेल ते सगळं आलंच पाणी. असेच लोक 4 निर्माण झाले तर भारतामध्ये सगळं वाङ्मय पुन्हा येऊच शकतं. म्हणजे याचा अर्थ आम्ही गाढवपणा करावा असं नक्कीच नाहीये, आम्ही बेसावध राहावं असं नक्कीच नाहीये. पण एक आहे, भगवंत आहेच कुठेतरी, तो हे सगळं सांभाळतो आहे आणि त्याला योग्य वेळी ते सगळं. आधी एवढी देवळं होती, अहो खालून वर येत आहेत, धक्का मारला की वर येत आहेत. आता आहे काय हे अवघड आहे की आता काय तो माणूस काय नांगरत नव्हता शेतामध्ये, आज वर्षानुवर्ष काय शेती करत नव्हता का, शेती त्याची पुरुषभर खोल गेली माती जाऊन जाऊन, का धूप झाली म्हणजे शेताची, काही नाही. नेहमीसारखा शेतकरी नेहमीसारखं नांगरतोय आणि देवळं येत आहेत खालून वरती. काय आश्चर्य आहे. एकापेक्षा एक गोष्टी ज्या घडतायत. भगवंताला जेव्हा जे करायचं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, हे जसं खरं तसं संभवामी युगे युगे हे पण खरं की खरंच तो घेतो अवतार. फक्त आम्ही प्रामाणिक पाहिजे. ज्यावेळी मला नेहमी इस्रायलचंच उदाहरण आठवतं, जेव्हा इस्रायलच्या देशच शिल्लक राहिला नाही, सगळे इकडे तिकडे गेले, त्यावेळी इस्रायलमध्ये मोठ्या माणसांनी एकच धोरण ठेवलं, जे शिल्लक राहिले त्यांनी किंवा जिथे कुठे असतील तिथे, की आमची हिब्रू भाषा गेली, आमचा देश गेला, आम्ही सगळं सोडून बाहेर आलो, पण मुलांनो, जे सगळ्या माणसांना एकच गोष्ट करा. आणि ती गोष्ट म्हणजे रोज रात्री झोपताना प्रत्येकाने मनापासून कळकळीने प्रार्थना करा भगवंताची की भगवंता, माझा देश इस्रायल आहे, माझी भाषा हिब्रू आहे, मी आत्ता जिथे आहे तिथे मी तुझी प्रार्थना करतोय. एक दिवस असा आणखी आमची भाषाही जिवंत होईल आणि आम्ही पण पुन्हा आमच्या देशात. केलं की नाही? आपली भाषाही जिवंत केली, आपल्या देशातही गेले. आजची परिस्थिती पण आता आणखीन एक वेगळंच वळण आहे आता या इस्रायल आणि युक्रेनच्या संदर्भात. पण इतकं सगळं जेव्हा होतं, ईश्वर आहेच. आपण जे म्हटले ना, ये यथामाम, यातलंच आहे आपलं सूत्र, ये यथामाम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्.
तस तरी इथे म्हटलंय तसं की हिशेब आम्ही ना फार जवळचे मांडतो. एवढे शॉर्ट टर्म विचार माणसांनी करूच नाही. कारण लॉंग टर्म मध्ये दीर्घ काला ह्या जगा आपलं जीवन तरी काय आहे? कुठे माहित होतं हे घरन दारण, हे आयुष्य, हे असे शरीर, त्याच्या व्यथा, त्याची प्रवृत्ती, ते तरी आम्हाला कुठं माहित होतं? ते सगळं आम्हाला जे मिळालं ते मिळण्याच्या पूर्वी समजा 100 वर्षापूर्वी ते होतं का? आणि 100 वर्षानंतर ते असणार आहे का? म्हणजे ही जी काय ट्रान्झिटरीच आहे, एक असाच क्षणभंगूर काळ आहे आणि एक प्रवासातला एक टप्पा आहे. हा काळाचा टप्पा विचारात घेतला तर असे काही आपण उपटसुंभासारखे जन्माला आलो नाहीये. कारण या जगामध्ये कार्यकारण भावाशिवाय काही घडत नाही. असं जर असेल तर आम्ही जन्माला आलो याच्याही मागे कार्यकारण भाव आहे. मग तो जर आहे तर आमचे पूर्वजन्म, आमचे पुढचे जन्म या काळाच्या अनुरोधाने काय हिशेब आहेत आपल्याला माहित नाही. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या आयुष्यात ऍक्टिव्ह काळ जर म्हटला आपला तर 25 ते 75 असा जर धरला तर काय हिशेब 50 वर्षाचा मांडायचा. आणि 50 वर्षात हे आवडलं नाही आवडलं ते त्याचा हे एक एक बाजूनी विरोध करत राहणं मतांचा वागण्यात कुठल्याच बाबतीमध्ये असं होऊ नये. कारण काय शेवटी इतका छोटा काळ आहे तो. त्यामुळे मला हे मिळालं का नाही हे सगळे जे राजकारणी आहेत दुसरं काय सारखं एक क्षणभर थांबायचं तो त्याचा द्वेष कसाही करेल त्याला कसाही आणून पडेल. अरे हे काय आहे? म्हणजे हे जे आहे हे काही एवढ्यावरती होत नाही. आणि त्यामुळे जे असे आसुरी प्रवृत्तीचे त्यांना काय काय भोगावं लागेल, केव्हा लागेल, कसं लागेल, ते जे लागेल ते लागेल. पण आपल्याकरता मात्र लक्षात ठेवण्याची गोष्ट एकच आहे की सिद्ध सिद्धी व निर्विकार ह्या दोन्ही ठिकाणी सिद्धी आणि असिद्धी या दोन्ही बाबतीमध्ये आपल्याला आपण समानताच राखली पाहिजे. काय ठीक आहे आपलं आयुष्य जसं जगायचंय, जे आपल्याला करायला हवंय, जसं करायला हवंय तसं करावं. थोड्याशा गोष्टी करता लवाडी, थोड्याशा गोष्टी करता हाव, थोड्याशा गोष्टी करता लोभ होऊ नये. आणि त्यामुळे कृत्वापि न निबध्यते असा जो मनुष्य आहे या सर्व गुणांनी युक्त आपलं जीवन जगणारा तो कर्म करत राहतो, परंतु केलेलं कर्म त्याला लेप पावत नाही. आमच्या सामान्य माणसाला सुद्धा हे सगळं आचरणं शक्य आहे. कारण यदृच्छा लाभ संतुष्ट नाहीतरी आम्ही दगदग जरी केली, वैतागलो तरी सुद्धा आमचं आयुष्य काय बदलणार आहे का? जे सुख आहे जे दुःख आहे तसंच असणार आहे. जी परिस्थिती आहे ती तशीच असणार आहे. त्यामुळे यदृच्छा लाभ संतुष्टला आम्ही चांगल्या मनाने शरणागत झालो आणि चांगल्या मनात आम्ही काही 100% संत नाही, परंतु आम्हाला काहीतरी हे सगळं स्वीकारताना मनोभूमिका तर चांगली ठेवता येते. द्वंद्वात येतो. आमचं काही सगळं द्वंद्व सुटणार नाही. आम्ही म्हणणारच आहोत आम्हाला थंडी वाजते, आम्ही म्हणणारच आहोत आम्हाला उकडतंय, आम्ही म्हणणारच आहोत कधीतरी थोडा AC लावला तर चालेल, आम्ही म्हणणारच आहोत कधीतरी थोडा पंखा लावला चालेल. म्हणजे शीत उष्णही आम्हाला सुटत नाही, सुखदुःखही आम्हाला सुटत नाही. मान अपमान तर नाहीच नाही, तो सुटणं तर फारच अवघड आहे. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये कमीत कमी करणं तर शक्य आहे. म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की विमत्सर कुणामुळे आपलं काही बदलत नसतं. जो तो आपलं भाग्य घेऊन मिळवत असतो. मग कशा करता दुसऱ्याच्या विषयी मनामध्ये असूया, मत्सर, त्रास, द्वेष. तर त्यामुळे इथे त्यांनी जसं म्हटलंय तसं सिद्धी आणि सिद्धा व सिद्धौ, सिद्धी आणि असिद्धी या दोन्ही गोष्टीच्या बाबतीत सुद्धा आमचं मन समान होईल. होणार असेल तर होईल, नसेल होणार तर होणार नाही. दीर्घ काळानंतर सुद्धा होईल. अनेक राजकारण केल्यानंतर सुद्धा आपल्यासारख्या सामान्य माणसाला गव्हर्नमेंट बदललं. आमच्या कितीतरी जमिनींचा कुठेही पत्ताच नव्हता. रेल्वेनी त्या कुठल्याच प्रकारे न कळवता ॲक्वायर पण केल्या होत्या. त्या जमिनी पण माहीत नव्हत्या. आज आता परिस्थिती अशी आहे की गव्हर्नमेंट बदललं आणि त्या जमिनींची दखल घ्यायला सुरुवात झाली. म्हणजे कितीतरी वर्ष झाले ते रेल्वेकडे गेलं तर आज त्याची दखल घेऊन तुम्ही आमच्याकडे या आणि तुमचे पैसे घेऊन जा. किती उलट आहे पहा. अवघड आहे की नाही? सगळं आश्चर्य आहे.
एक जमीन निघाली, दुसरी जमीन निघाली, चाललाय. म्हटलं किती निघणार आहे कोणाला माहिती, कशा कशातून निघणार आहे कोणाला माहिती, काही माहित नाही, काही नाही. सरकारने आतापर्यंत काय केलं असेल ते केलं असेल, योग्य असेल अयोग्य असेल, कोणी लक्ष दिलं नसेल, कारणं काही असतील, पण त्याला सुद्धा एक योग्य काळ यावा लागतो. तसंही त्यांनी म्हटलं इथे की कृत्वापि न निबध्यते, करणाऱ्यांनी त्यावेळी काय भावनेने केलं, ठेवलं, राहिलं. आजही आपण काय केलं, आता मिळणाऱ्या त्या पैशाचं तुम्ही काय करावं, या सगळ्या बाबतीमध्ये सिद्धी आणि असिद्धीचा विचार आहेच. योग्य काय आहे तो. म्हणजे आता याच्या पुढं त्यांनी आम्हाला एक आणखीन वेगळी संकल्पना म्हणजे यज्ञ संकल्पना ते सांगतायत. गतसंगस्य मुक्तस्य, आपल्याला असणारा संघ म्हणजे आसक्ती ज्यांनी सोडली आहे तो यज्ञच आहे. आपण एखादी वस्तू दुसऱ्याला देतो, काय हेतूने देतो, काय पुढे राजकारण साधायला देतो, काय आपल्याला त्याच्यातून मिळवायचंय म्हणून देतो. वास्तविक पाहता संघ केव्हा राहतो की आपण दिलं तरी समानात आपण एवढं दिलंय ना म्हणजे आपण हे नाही, आपण ते केलंय हा म्हणजे आपला हिशेब आहे. ते सगळे हिशेब जोपर्यंत अंतःकरणात आहेत तोपर्यंत तो गतसंग नाहीये, ती आसक्तीच आहे. आपण ऍक्च्युअली त्या वस्तूच्या विषयी आसक्ती करत असतो असं नाही, पण जोपर्यंत त्याचं स्मरण ठेवत असतो तोपर्यंत सुद्धा त्याचा संगच आहे. म्हणून ते म्हणतात गतसंग दिलं झाला विषय, म्हणजे रात गई बात गई, आपला विषय संपला, बीत गया, जो हो गया सो हो गया. तर तसं होत नाही आणि त्याचा विचारही नाही असं होत नाही. तर ते म्हणाले एक भूमिका गतसंगस्य, आणि म्हणजे त्याच्यापासून तो मुक्त झाला आहे त्या संघापासून. ज्ञानावस्थित चेतसहा, आणि ज्याचा अंतःकरण ज्ञानामध्ये म्हणजे विवेकामध्ये किंवा नीट विचारामध्ये राहतं, तो जो आहे यज्ञायाचरत हा कर्म समग्रम प्रविलीयते. त्यांनी केलेलं जे कर्म आहे, त्यांनी केलेलं जे यज्ञाचरण आहे ते सगळंच्या सगळं आहे ते प्रविलीयते, म्हणजे ते पूर्णपणाने त्या कर्माचं त्याला काही देणं लागत नाही, तो आसक्त होत नाही, त्या कर्मात तो अडकून पडत नाही. आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला असं म्हटलं इथे की ही यदृच्छा लाभ आणि गतसंगस्य या इथे संपूर्ण कर्म हे दोन्ही प्रकारांनी विनाश पावतं. म्हणजे कारणं कोणती कोणती सांगितली? यदृच्छा लाभ संतुष्ट, द्वंद्वातीत, विमत्सर, सिद्ध समत्व, त्यानंतर याच्यामध्ये खालच्या व्हायच्या गतसंगस्य म्हणजे गतसंग ज्यांनी सोडला आहे, त्यानंतर जो ज्ञानामध्ये राहिलेला आहे, त्यानंतर जो यज्ञाचं आचरण करतो किंवा कर्म करतो, ते सर्व कर्म जे आहे ते सर्व कर्म त्याचं संपूर्ण निघून जातं, सुटून जातं. ते कर्म त्याला जोडलं जात नाही. आता म्हणून अशा प्रकारे जर कर्म करत राहिलो तर ते कर्म म्हणजे काय, एक प्रकारचं केलेलं दानच आहे. संपलं. म्हणजे इथे जगात आलो या निर्विकारपणे ते केलं, इथंच टाकणं म्हणजेच दान आहे की नाही. नाहीतरी जे देणं आहे ते असंच आहे. एका प्रकाराने घरामध्ये सुद्धा श्राद्धादी कर्म आहेत, ती कशा करतायत ती अशीच आहे. तिथे का करायचंय? कारण एकाने ज्याच्या करता केलेलं आहे त्याला आत्ता करताना ह्याला काय मिळालं, त्याला काय मिळालं, त्याला पोचतं का नाही, ह्याला पोचतं, हा विषयच नाही. हे त्याला देणं म्हणजे त्याच्या पुढच्या जन्मांच्या मध्ये तो त्याच्या कर्माप्रमाणे कमवेल. हे एक सूत्र आपण कायम लक्षातच ठेवावं की माणूस आपल्या कर्माप्रमाणे सुखदुःख काय मिळवायचं ते मिळवत राहील, पण त्याच्यातलं समाधान, तृप्ती, संतोष हे जे आहे ते मात्र कुणीतरी तुमच्याकरता काहीतरी त्यागतंय, काहीतरी होमतंय, ज्याचा होम करताय, देताय, तुमच्या नावाने देताय. त्यावेळी ते जे मिळतं असं आपल्याकडे त्याच्या मागची संकल्पना अशी सांगितली की ते जे त्याच्यापर्यंत जाऊन पोचतं ते त्याच्यापर्यंत पोचणारं जे आहे ते त्याच्या कर्माने तो कोट्यावधी रुपये मिळवेल, पण डायबिटीज आहे म्हणून त्याला धड खाता यायचं नाही. त्याच्या ठिकाणी इतकी काही सिव्हिअर कंडिशन असेल
ती काही खाल्लं तरी डायबिटीज वाढतोय, काही झालं तरी 3-3 वेळा इन्शुलिन घ्यायला लागतंय. अवस्था कठीण झाली आहे. म्हणजे तो त्याचा आनंद घेऊ शकत नाही. आपल्याकडे उलटं म्हटलंय की त्याला जेव्हा असा आनंद मिळत नाही किंवा त्याची जी असंतुष्टता आहे, ती असंतुष्टता म्हणजे त्याच्याकरता कुणीतरी त्याच्या स्मरणार्थ तर्पण करत नाहीये. त्याचं प्रॉपर शब्द असा आहे की तर्पण आहे. त्याच्याकरता काहीतरी दान आहे, त्याच्याकरता काहीतरी देत राहणं आहे. ते देत राहणं घडत नाही, म्हणून असं घडतं किंवा असं होतं. तर इथे ज्यांनी यज्ञ संकल्पना समजून घेतलेली आहे तो सर्व बाबतीमध्ये दुसऱ्याकरता करत राहतो. आपल्या प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याचा अधिकार आहे. आपण प्रत्येक वेळी काहीतरी देत राहावं, काहीतरी करत राहावं, आपल्याकडून दिलं जावं, ही त्याची भावना मनापासून असते. म्हणजे माझं बरं व्हावं म्हणून मी दिलं तर तो यज्ञ नाही. निर्हेतुकपणे जेव्हा दिलं जातं तेव्हा तो यज्ञ होतो. मला वाटतं म्हणून मी दिलं नाही होत. तर आता इथे त्यांनी म्हटलंय ब्रह्मार्पणम. अर्पण म्हणजे ज्या वस्तू आहेत, सुरूप सुरुवा यासारख्या ज्या साधनांनी यज्ञ केला जातो त्याला अर्पण असं म्हणतात. त्या सर्व वस्तूच ब्रह्म आहेत. म्हणजे ही सर्वात श्रेष्ठ भूमिका आहे कर्माच्या मागची, की जी यज्ञामध्ये परिणत होते, की जी ब्रह्मार्पणम. अर्पण म्हणजे साधन सामुग्री ब्रह्मच आहे. ब्रह्म हवी जी साधन द्रव्य आहेत, जी आपण अर्पण करतो, तीळ आहे, तांदूळ आहे, मध आहे, भात आहे, काय जे असतील ते, तूप आहे, ती सगळी ब्रह्म हवी. ब्रह्माग्न जो अग्नी धडधडीत पेटलेला आहे तोही ब्रह्मच आहे. त्यानंतर ब्रह्मणाहुतम जे त्याला वाहणार आहे, जे वाहिलेलं आहे ते सगळं कोण आहे, किंवा तो वाहणारा जो आहे तोही ब्रह्मच आहे. ब्रह्मैव तेन गंतव्यम. हुतम म्हणजे करणारा, प्रत्यक्ष ब्रह्म करणारा यजमान तोही ब्रह्मच आहे असं समजतो. तेव्हा ब्रह्मैव तेन सगळं ब्रह्माकडेच जातं. आणि ब्रह्मकर्म समाधीना. आणि त्यावेळी हे जे ब्रह्मकर्म आहे हे ब्रह्मकर्म समाधीस्थ झालेल्या अशा पुरुषाकडून जे घडतं ते कर्म साहजिकच ब्रह्मत्वाला किंवा ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होतं. आणि म्हणून ते ब्रह्मच आहे. कर्मही ब्रह्मच आहे, ते ब्रह्मालाच प्राप्त होतं. आता इथे त्यांनी ही भूमिका जी आहे ही हायेस्ट आहे, म्हणजे सर्वोत्कृष्ट आहे, परमोच्च आहे. की ह्याचा अर्थ काय झाला, हे श्लोकाचा अर्थ झाला. पण आमच्या बाबतीमध्ये एक धारणा मनामध्ये पक्की झाली पाहिजे की हे सगळं परमात्माच आहे. आपण कोणी वेगळे नाही. आपल्यामध्ये काही वेगळा अधिकार आणि परमात्म्याशी चर्चा करायला किंवा परमात्म्याच्या बरोबर तुलना करायला आपल्याकडे काहीच नाहीये. कारण तुलनेला माझ्या हक्काचं किंवा माझ्या अस्तित्वाला कायम स्वरूप देणारं असं काहीच नाहीये. काय माझं स्वरूप आहे? कारण ते आलो गेलो, काही एवढेसे किडूक काय 5 पैसे सुद्धा बरोबर नेता येत. हा काय घेऊन जाणार आहे कुठे? काही सगळं इथंच जातं. खाली हात आलेला असतो, खाली हात निघून जातो. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की ही भावना जर पक्की असेल की ज्यांनी करायचं आहे, जो करणारा आहे आणि जे हवन आहे, ज्याच्यात हवन करायचं आहे आणि तसं ज्याच्या नावाने हवन करतोय, ज्याला अर्पण करतो, ते सगळं ब्रह्मच आहे. हा सगळा खेळच जर ब्रह्माचा आहे तर माझं काय आहे? आणि म्हणून त्याचं प्रत्येक कर्म हे ब्रह्माला प्राप्त होतं. आता ही इतकी भावना असेल आणि ती इतकी निस्पृहतेची असेल किंवा इतकी निर्लेपतेची असेल किंवा इतकी मानसिकदृष्ट्या ही धारणा माझं काही नाही याच्याशी तो प्रामाणिकपणे एकरूप झाला पाहिजे किंवा ते रुजलं गेलं पाहिजे. तसं जर झालं तर ठीक आहे. त्यामुळे हे सर्वात वरची पायरी सांगली, त्याच्या ते खाली उतरले. आता आपल्याला ते उपासनेच्या अंगाने म्हणा किंवा जे काही यज्ञाचं स्वरूप म्हणा किंवा आपल्या त्यागाचं स्वरूप म्हणा, कारण वर कर्माच्या पातळीवरती त्याग सांगितला. हा लोकच सगळा कर्मलोक आहे. त्यामुळे आम्ही कर्मच करतो. तर हे कर्म करताना आमच्याकडनं कसं होतं? तर आता इथे ब्रह्मैव तेन गंतव्यम, ब्रह्मकर्म समाधीनं, इथे पहिला श्लोक संपला. आणि मग दैवमेवापरे यज्ञम योगिना हा पर्युपासते. म्हणाले हा अपर वेगळा
किंवा त्याच्यापेक्षा थोडासा खालचा, परंतु देवतांची उपासना करणं हा पण एक यज्ञच आहे. कुठलीही देवता घ्या, म्हणून तर आपल्या घरामध्ये कुलदेवता आहेत. आपण आपल्याबरोबर कुलदेवतांची उपासना, म्हणजे आपल्या घरात किंबहुना हीच धारणा खाली घेतली आणि आपल्या धर्मशास्त्रांनी किंवा आपल्या प्रत्यक्ष आचार धर्मामध्ये त्याला जागा दिली आहे. कशाला कुलधर्म कुलाचार आलेत, कशाला कुलदेवता आली, एक देवीन एक देव किंवा एक देवता, असं कशा करता की पुरुष देवता आहे, कुणाचा राम आहे, कुणाचं कृष्ण आहे, कुणाचं विष्णू आहे, कुणाचं नरसिंह आहे, कुणाचं शंकर आहे, कुणाचं बालाजी आहे, कुणाचं गणपती आहे. प्रत्येकाचं कुलदैवत काही ना काहीतरी आहेच आहे. तर धारणाच आपली अशी आहे की हे जे घर आहे या घरात आधी देव आहे, म्हणजे हे सगळं काही जे आहे ते तो आहे आणि त्याच्या तो आमच्या बरोबर राहतो नाही, आम्ही त्याच्याबरोबर राहतो. त्यामुळे आमच्या घरात जे घडतं त्याचा डायलॉग पहिला त्याच्याशी, संभाषण पहिलं त्याच्याशी, समर्पण पहिलं त्याच्याशी. त्यामुळे जुन्या बायका बघा, साधं काही झालं, कुणी येऊन सांगितलं हे छान झालं, मला चांगले मार्ग, जा वाटीत साखर घे आणि देवापुढे ठेव. काही लांब मोठ्या गोष्टी करायला जाऊ नको, पहिलं त्याला सांग, पहिलं त्याचं स्मरण कर. आम्ही तर जवळजवळ आत्तापर्यंत, आता नाही वाटत मला ठेवत असू की नसू, पण नवीन कपडा आणला की तो पहिला देवापुढे ठेवायचा, मगच तो वापरायचा, नाही तर नाहीच वापरायचा. आणायचं देवापुढे ठेवायचं, मगच घडी मोडायची. वस्तू आली देवापुढे दाखवायची, मगच घरात घ्यायची. पगार पैसे अजूनही आपण घरी आले की पहिले देवापुढे ठेवतो, मग आपण वापरायला घेतो. ही जी भावना आहे ना, ते त्यांनी सांगितलंय, हे सगळे योगीच आहे. देवाची जेव्हा अशी उपासना करतात तेव्हा ते योगीच आहे. आता देवतेची उपासना संत करतात, ते तर अखंड करतात, म्हणजे आमच्यासारखी तर नाही काही मागण्या करतात. अगदी निर्हेतुकपणे पर्युपासते, ते त्यांची उपासना करतात. ब्रह्माग्नावपरे यज्ञम यज्ञे नैवोपजुहती म्हणाले. या परब्रह्माच्या ठिकाणी जो यज्ञाचा विचार केला जातो, तर हा परमेश्वर स्वरूपाच्या अग्नीमध्येच ती आहुती टाकली जाते आणि त्याच यज्ञाद्वारा, हाही एक यज्ञ आहे, हाही एक त्याग आहे, हीही एक उपासना आहे. हे सगळं उपासनेचं स्वरूप आहे आपल्यापुरतं. फार मोठ्या पातळीवरती यज्ञ हे स्वरूप आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं की चांगल्या तऱ्हेने उपासना करणं. आणि दुसरं, जे ज्ञानी लोक आहेत ते परमेश्वराचं स्मरण करून किंवा परमेश्वराचीच उपासना या भूमिकेतून आपल्याला त्या परमेश्वराच्या ठिकाणी समर्पित करतात. म्हणजे कसं की हा जीव आहे, म्हणजे अद्वैत भाव जो आहे ना, त्याचीच उपासना समजा अद्वैताची, की हा जीव आहे आणि तो परमात्मा आहे. तर ह्या जीवानी काय स्वतंत्र करायचंय, हा जीव आपल्याकडून परमेश्वराच्या चरणी समर्पित आहे आणि हा त्याला सारखा, म्हणून तर आपण भक्तीमध्ये अनन्य भावानी शरण जाणं, अनन्य शरणागती, अहंकाररहित शरणागती वगैरे वगैरे जे म्हणतो ना, ती सर्व अर्थाने समर्पण, हे ह्या उपासनेचं वैशिष्ट्य आहे. आता ते म्हणाले ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जरी नाही करता आल्या तरी सुद्धा आता श्रोत्रादी जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांच्या ठिकाणी काही योगी संयम करतात आणि संयमानेच त्याच्यावरती, म्हणजे त्याला पहिलंच नियंत्रणात ठेवून, कानांना इकडे जायचंच नाही, भानगडच नाही ती, त्यांनी काही वेडावाकडं ऐकायचंच नाही, डोळ्यांनी काही वेडावाकडं पाहायचं, निघूनच जातात ना, हिमालयात निघून जातात, गुहेत राहतात, कशाचं दर्शन घेत नाहीत, कशाशी जोडले जात नाहीत, अशाच प्रकारे आपलं जीवन ते व्यतीत करतात. तर असा विचार करणारा आपल्या सर्व इंद्रियांना संयम अग्नीमध्येच जणू काही तो त्याला समर्पित करतो, की संयमाचाच अग्नी आहे आणि तिथे जुहती, त्याच्यामध्ये त्याचे समर्पण केलं जातं. दुसरे शब्दादीन विषयानन्य, दुसरे जे आहेत शब्दादी, शब्दस्पर्श रूप रसगंध, हे जे 5 प्रकारांनी विषय आमच्यापर्यंत येतात ते इंद्रियाग्निषु जुहती, इंद्रियांच्या ठिकाणी इंद्रियरूपी अग्नीमध्ये ते टाकतात. म्हणजे काय करतात, ते उत्तम खातात, उत्तम पितात, उत्तम जेवतात,
चांगलं ऐकतात, चांगल्या गोष्टी करतात, सगळं करतात. पण ते जे त्यामुळे ते इंद्रियांच्या ठिकाणी त्याचा यज्ञ करतात. इंद्रियाग्निषु जुहती. तर आता असं करत असले तरी हे सगळे विषय ते अशा तऱ्हेने त्यात टाकतात की ते आसक्त नसल्यामुळे ते इंद्रियांच्या अग्नीमध्ये भस्मसात होऊन जातात. म्हणजे ते त्यांच्याकडे राहत नाहीत. अशीच एक गोष्ट सांगतात नेहमी की एक माणूस देवळामध्ये असे बसलेला आणि लोकांना काय तो आपला झोपलेला राहिलेला बसलेला तिथेच वावरत असतो. आणि त्याचं ते काय चालत असेल, अभ्यास, तप, संयम, नियंत्रण काय जे असेल ते असेल, तर ते सगळं काही तो सांभाळत असतो. एके दिवशी काय त्याच्या मनात येतं माहित नाही, राजाचा हत्ती चाललेला असतो आणि हा मनुष्य त्या देवळाच्या बाहेर बसलेला असतो. तो हत्ती त्या देवळाच्या समोरून जातोय, तर यांनी त्या हत्तीची शेपटी पकडली. तर त्याची शेपटी पकडली तर तो हत्ती पुढे जाऊ शकेल. आणि त्यामुळे त्या प्रधानाने जाऊन सांगितलं, त्याला विनंती केली, बाबा हे तुम्ही हात सोडून द्या. आणि त्याने हात सोडला, तो हत्ती निघाला. त्यांनी राजाला जाऊन सांगितलं, अधिकारी माणूस आहे, नुसती त्यांनी हत्तीची शेपटी पकडली तर हत्ती चालू शकत नाही. एवढं बळ त्यांचं निर्माण झालं आणि तो हत्ती तसाच तिथे अडकला. तर त्यांनी येऊन सांगितलं, या ज्या मंदिरात तुम्ही आपले असे झोपता करता, हे मंदिर तुम्हीच सांभाळा ना, त्याची व्यवस्था तुम्हीच करा, देखभाल करा, तिथे पूजा करा, पैसे घ्या, सगळं असं म्हणजे तुमच्या मालकीचं झालं असं थोडक्यात. ठीक आहे म्हणाले. मग ते सगळं सुरू झालं. तर त्याबरोबर आता हे सगळं गतसंगस्य अर्चेत यदृच्छा लाभसंतुष्ट वगैरे हे सगळ्याचा जो अभ्यास चाललेला होता, त्या अभ्यासामुळे जे येणारं मनोबल आहे, आता हे सगळ्याला थोडा थोडा लोभ उत्पन्न व्हायला लागला, थोडेसे पैसे मिळावे असं वाटायला लागलं, सगळं यायला लागलं. आणि मग असंच काही काळ लोटला आणि त्याला असं वाटलं की मी आता, तेव्हा नुसता असा मरतुकडा होतो, अंगात काही दम नव्हता, हाडं कातडं एकच होतं. आता मी चांगलं खातोय पितोय, तर चांगली पुष्टता आली आहे, म्हणजे शरीर पुष्ट झालेलं आहे. तर आता सुद्धा मी त्या हत्तीला थांबवेल म्हणून ते त्या हत्तीचं शेपूट धरतात, त्या हत्तीच्या बरोबर फरफटत निघतात. तो राजा म्हणतो की झालं म्हणाले, आता तुमचे जे बळ होतं हे सगळं इथे त्यांना म्हणायचं आहे ते हे असंच आहे की आम्ही आमच्याकडे नाही तरी आपण नुसतंच तोंडाने म्हणतो की माणूस काही अन्नावर जगत नाही. माणूस खरं म्हणजे त्याच्या मनावर जगतो, विल पॉवरवर जगतो, त्याच्या ठिकाणी असणाऱ्या मनाच्या सामर्थ्यावर जगतो. आणि सगळं आयुष्य खरं तर मनाच्या सामर्थ्यावर जातं. पण असं आहे आमचं की आम्हाला त्या मनसामर्थ्याकडे बघायला, आमच्याकडे बघायला वेळच नाहीये. आम्ही इतके बाहेर धाव 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 धावतो आहोत की आमचं मन अंतर्मुख होत नाही. म्हणजे अंतर्मुख होण्याकरता आम्ही जर काही काळ दिला नाही तर आमच्या मनाचं बळ कधी वाढणार नाही. आणि मनाचं बळ जर कधी नाही वाढलं तर आम्ही आमच्यावरती सामर्थ्याने एक नियंत्रण मिळवू शकणार, त्याचा कधी लाभ आम्ही उठवू शकणार नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वती ज्ञानदीपिते. आता हे जरा थोडा कठीणच आहे आपल्याला करणं. म्हणजे आपण जमेल त्या मर्यादेपर्यंत आपल्या इंद्रियांचा संयम करू शकतो आणि जमेल त्या मर्यादेपर्यंत आपण जे भोजन घेतो करतो त्याच्यामध्ये भोजन असो काय इतर सगळे कर्मणूक आहे अमुक आहे, थोडंसं एक नियंत्रण राखू शकतो की त्याच्यावरती कुठेतरी सुटलाय आमच्यापासून, आम्हाला मिळालं नाही मिळालं काही फरक. सकाळचा चहा अगदी झालाच पाहिजे, असाच झाला पाहिजे, तो आल्याचाच पाहिजे. किंवा आता कोकणातली माणसं, आमचा पहिला चहा तर आम्हाला कोरा आणि आल्याचा पाहिजे, त्याच्याशिवाय कोकणातल्या माणसाचा दिवसच सुरू होत नाही. ते म्हणतात काही झालं सगळंच म्हणजे आपलं उठल्यापासून आंघोळीला पाणी गरम पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, एक 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 गोष्टी असंच गरम पाहिजे, स्वयंपाक इतकाच कडकडीत पाहिजे. किती आपल्या तऱ्हा आहेत की हे पाहिजे, म्हणजे हवं नकोचं क्षेत्र आपलं खूप विस्तारलेलं आहे. तर इंद्रियांच्या ठिकाणी अशाच प्रकारे ह्या सर्व गोष्टी, थंडीत गरम पाण्याची आंघोळ आवश्यकच आहे, पण आता थंडीत नाही मिळालं आज गरम पाणी, तर आता अंगावर एकच तांबे त्या गार पाण्याचं घालायला लागेल. आम्ही गेलो होतो उत्तरेमध्येच, म्हणजे उत्तर काशीच्या पुढेच गेलो होतो
एका ठिकाणी असंच एक छोटंसं असं एक ठिकाण आहे, गंगेच्याच वाट्यावरची जशी छोटी मोठी असतात तसं अक्षरशः बर्फ म्हणावं असं सगळं ती गंगा तिथे असते. फारच फार गारठा आहे तिथे गोमुखाच्या वाटेवर जाताना. तर तिथे आम्ही आप्पा म्हणाले की इथे थांबून आंघोळ वगैरे करायची असं म्हणून. तर ते आंघोळीला गेले. आंघोळीला त्यांनी आंघोळ केली. आम्ही आपले तसेच आमच्या कपड्यांमध्ये हालत आंघोळ करा म्हणाले. इथे बर्फाचं पाणी एक तांब्या थंडी जी भरली ती थंडी जाईना अंगातली. पण करा करा म्हणजे नियंत्रण नाही तुमचं तुमच्या देहावरती. कारण काय आहे, शेवटी शरीर सुद्धा एक थर्मोस्टॅटच आहे. तुम्ही त्या त्या टेम्परेचरला ॲडजस्ट झालंच पाहिजे. पण ती मानसिक स्थिती, ते बळ, मानसिक बळ आलं की शरीराला बळ येतच. पेशीनं पेशी त्या ज्ञानाने शहाणी होते आणि ती आम्हाला मान्य करते. पण असं होत नाही माणसाकडून. त्यांनी मला सांगितलं, अगं थंडीत नाही आंघोळ केली. इथे आता नर्मदेच्या किनाऱ्यावर आली आहेस, त्या अमरकंटकला गेलेलो आम्ही. तर म्हणाले, तू आंघोळीचे कपडे घेऊन नाही आलीस इथे, त्या गाडीतच कपडे ठेवले. म्हटलं हो बाप्पा आणले. कुठेही नदीच्या किनाऱ्यावर गेल्यावर आंघोळीचे कपडे घेऊन जायचे. इथे 2 तांबे का होईना अंगावर पाणी घ्यायचं हे लक्षात ठेवायचं. पवित्र नदी आहेत, त्यांचं जल तिथलं तुम्हाला मिळणार आहे का? मला इज्जत जाऊन घेऊन आले आंघोळ केली. पण म्हणजे बाय चॉईस आम्ही करणार ना, की आता इथे करावं असं वाटलं तर आम्ही करू नये, तसलं काही नाही. जिथे जाल तिथे केलीच पाहिजे. त्या ह्याच्यामध्ये मुक्तीनाथला ते 108 हे आहेत ना, त्याचे प्रवाह आहेत. त्या 108च्या खालून जायचं असतं. सगळं एक बर्फातली काही कळत नाही, डोळ्याला दिसत नाही. पण तो घाटा इतका जर होऊन जातो शरीरामध्ये की काकडून गेल्यावर काही कळत ते करा. म्हणजे ही जी काही आहे ना, हे सगळं इथे ह्या श्लोकाचा अर्थ आहे. एक इंद्रियांचा किंवा आम्हाला संयम करता आला पाहिजे. अभ्यास कशाचा करायचा तर संयमाचा करायचा. आणि दुसरा अभ्यास कसा करायचा, आम्हाला सगळ्याची आवश्यकता आहे. आम्ही सगळं खातो पितो स्वीकारतो असं असून सुद्धा ते जेव्हा आम्ही इंद्रियांना देतो तेव्हा त्याच्यापासून निर्लेप असतो. याचा अर्थ आम्ही काही संतांसारखे निर्लेप नसतो. पण निदान आम्हाला हे पुन्हा खायला मिळालं नाही मिळालं मिळो ही काही बाब, ठीक आहे उद्या जे मिळेल ते मिळेल, जे असेल ते असेल, हर हाल में खुश आहे. जी परिस्थिती असेल त्या त्या परिस्थितीत चांगलंच आहे, आनंदच आहे. हे जेव्हा येईल तेव्हा जे मिळेल त्याचा स्वीकार करावा. नाही मिळेल त्या दिवशी जशी असेल परिस्थिती राहावंच लागतं. ठेविले आनंद ते तैसेचे राहावंच लागतं. पण चित्ती असो द्यावे समाधान हे महत्वाचं आहे. चित्तात समाधान नसतं, आमचं तक्रार असते. तर या दृष्टीने आता इथे आपण जे म्हणतोय ना, आता इथे जी भावना आहे किंवा भूमिका आहे ती थोडी जास्त वेगळी आहे. त्यांनी असं म्हणले, सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरी. आमच्या सर्व इंद्रियांची जी कर्म आहे ती सर्व कर्म आणि प्राणाचं कर्म हे सगळे कुठे टाकायचे? आत्मसंयम अग्नीमध्ये टाकायचे. आत्मा म्हणजे आम्ही आता जीवाच्या पातळीवर आमचा संयम नाही करायचा आहे, आत्म्याच्या पातळीवर संयम आहे. आमच्या हृदयामध्ये जो परमात्मा निवास करतो आहे तिथे आत्मसंयम योगाग्न. म्हणजे काय करायचं? माझं प्रत्येक इंद्रिय किंवा माझी प्रत्येक कृती त्या इंद्रियाकडनं घडलेली ती त्या परमात्म्यालाच अर्पण करायची. पुन्हा त्या ब्रह्माग्न उत्तम सारखंच आहे ते. तिथेच ती जशी भूमिका आहे ही थोडी वेगळी आहे, द्वैतामध्ये येऊन भूमिका आहे ती म्हणजे तोच आहे, कोणीच नाही. इथे म्हणजे मी आहे, माझी इंद्रिय आहेत, पण माझी इंद्रिय मी त्याच्या चरणी समर्पित करतो, ती जितकी होतील तितकी. म्हणजे पुन्हा रामानुजाचार्यांनी म्हटलंय अशा प्रकारचं ईश्वरार्पण ही जी म्हणजे हे आहे त्याच्या ठिकाणी सर्व अर्थाने समर्पण करणं, हे समर्पण जीवनात होऊ शकत नाही. त्याचं कारण असं, आमचा जीव नाही आम्ही समर्पित करू शकत. आमचा देह पूर्णपणे मृत्यूच्या समयी एकदाच ते समर्पण होतं.
आणि तसं समर्पण करून देह पडावा असं रामानुज म्हणजे समर्पणाची सुद्धा नाही त्याचं सूत्र हे इथं आहे. आणि ते म्हणतात आत्मसंयम योगाग्न, त्याच्याशी आपलं अंतःकरण जोडून आणि आपलं प्रत्येक इंद्रियाचं कर्म त्याच्या ठिकाणी वाहून. त्यामुळे 12व्या अध्यायात येतच आहे, कर्माच्या पाठीपोटी जे कर्म आहे त्याच्या मागे आणि पुढे परमेश्वरच लावावा, तोच असावा. आपल्या कर्म आपल्याला करावंच लागत नाही, आपल्याकडून होत नाही, आपल्या इंद्रियाचं असत नाही. आणि त्यामुळे जिव्हती ज्ञान दीपिते, ते फक्त हे जे समर्पण आहे त्या समर्पणामागे जो समर्पण करणारा आहे त्याच्या ठिकाणी ज्ञानाचीच भूमिका पाहिजे. त्याची भूमिका ज्ञानभूमिका पाहिजे. त्याला समजतंय समजत नाहीये, ती भावना निर्माण होत नाहीये, उगीच फक्त तोंडाने म्हणतो की ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, पण ते आपलं शेवटी म्हणायचं सगळं क्रियाकर्म किंवा आपलं कर्मकांड पुरं झालं म्हणून मग ते ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु हे तत्सत, कारण ते एकच ओंकार स्वरूपाने संबोधलेलं असं ते ब्रह्म जे आहे तेच ब्रह्म खरं, त्याच ब्रह्माला हे सगळं समर्पण आहे. तत्सत ते एकच सत आहे, दुसरं काही शाश्वत नाहीये. अशा अर्थाने म्हटलं सगळं, मागे पुढे म्हटलं जात, पण तसा वागत नाही मनुष्य. अशा अर्थाने त्याने ज्ञानदीपिते आणि आत्मसंयम हे 2 शब्द त्यांनी आपल्याला इथे चांगल्या तऱ्हेने, ज्याला आपण म्हणू, आपल्या पुढे ठेवलेले आहेत. तर आता इथे त्यांनी पुढे आले, आता आमच्याकरता आले खाली, किंवा आमचं लौकिक जीवन जसं आहे त्याच्याशी. द्रव्ययज्ञ स्तपोयज्ञ 2 यज्ञ सांगितले. एक द्रव्ययज्ञ, आपल्याकडे पैसे आहेत. काही काही खूप पूर्वी पद्धत चांगली होती की बायकांच्याकडे काही फार पैसे असायचे नाही. बायका नऊवारी पातळ महाराष्ट्रात नेसायच्या, तर त्या नऊवारी साडीच्या त्या केळ्यामध्ये त्यांच्याकडे कायम पैशाची आणि हळदी कुंकवाची डबी असायची. ती डबी इथे खोचलेली असे. कुठेही रस्त्यावरून देऊळ दिसलं तर काय पैसे असतील, काय त्याला टाकता येईल, ते टाकल्याशिवाय बाई कधी पुढं जायची नाही. कारण असं खूप काही मिळत होतं असं नाही, त्यांच्या हातात किती येत होतं असं नाही, पण जे येईल ते येईल, न येईल ते येईल. पण म्हणजे निदान हळदी कुंकू तरी, माझ्या घरचं हळदी कुंकू घेऊन मी देवळापाशी जाईल, तिथं वाहीन नमस्कार करून पुढे जाईल. कारण तेव्हा ती काय ढबू पैसा सुद्धा मिळणं अवघड होतं. त्या बायकांनी आणायचे कुठून पैसे, पण म्हणजे देत राहायचं. हा जो द्रव्ययज्ञ आहे तो आमचे पैसे आम्हाला किती प्रकाराने कसे वापरता येतील आणि ते कसे आम्हाला देता येतील ते आम्ही द्यावेच द्यावे. आणि हे जे म्हणणं आहे सारखं आम्ही हॉस्पिटलला दान करतो, आम्ही याला दान करतो, पण काही दान तरी धर्मदान झालंच पाहिजे. कोणत्याही स्थितीमध्ये हा जो सामाजिक विचार म्हणून मांडला आहे तो आमच्याकडे आहेच आहे. इष्ट आणि पुरतामध्ये करायला सांगितलंच आहे. म्हणजे इष्ट आणि पुरतामध्ये, आता जसं लोक म्हणतात की अहो आम्ही टॅक्स पेयर आहे आणि काय अशा गोष्टी सगळ्या करताय, आमची सोय तुम्ही काहीच बघत. खरंच आहे, कारण आम्ही आमच्याकडनं तुम्हाला जे शक्य आहे, आता खरं कोणीच सगळा टॅक्स देत नाही, कोणी सगळेच त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे ऍडजस्टमेंट करतो आणि देत असतो. त्याला काही इलाजही नाहीये. त्याचं कारण असं की कुणीच देत नाही. यांनी जर एवढा टॅक्स दिला कमावलेल्या पैशातला आणि खरंच प्रामाणिकपणे एवढेच पैसे ठेवले, याला जगताच घ्यायचं नाही, बाकीचे लोक सुखात जगतायत, हा एवढ्याला टॅक्स देऊन काहीच जगू शकणार नाही, म्हणजे आलंच ना. अर्थात जो गव्हर्नमेंटमध्ये किंवा जो सरकारी नोकरीत आहे त्याचा काही टॅक्स हे होत नाही, त्याला वाईटच आहे, द्यायचा म्हणजे सगळाच द्यावा लागतो, तो कापूनच हातात पगार येतो. जो प्रायव्हेट आहे त्याचाच प्रश्न आहे. आणि प्रायव्हेटमध्ये मिळणाऱ्या पैशाचाही मध्येही पुष्कळ तफावत आहे. प्रायव्हेटमध्ये जे मिळत राहतं ते टॅक्स फ्री, पुष्कळ टॅक्स कापला तरी, पण एनिवे काही असो, पण त्यांचं म्हणणं असं की द्रव्ययज्ञ हा यज्ञ म्हणून करावा. द्रव्य जे द्यायचं आहे ते पण देताना आपल्या जवळचं, मग आता हे इन्कम टॅक्सला रिबेट आहे, कन्सेशन आहे म्हणून ते पैसे दिले. काय भरा लोकांनी जेव्हा नियम बदलायला लागले तेव्हा पैसे काढा की द्या दान, पैसे काढा की द्या, आम्हाला फक्त पावतीशी मतलब आहे, आम्हाला पावती पाहिजे, ते काही दान नव्हे.
ते द्रव्याचं दान होत नाही. ते किती मंदिरांना दिलं तरी नाही. आता जसं बालाजीच्या इथे नवस करतात आणि सांगतात, तो पक्का व्यापारी आहे आणि त्याच्याकडे लोक म्हणतात की तू आमचा 1 पैशाचा काय 2 पैशाचा काय जो आहे तो पार्टनर आहेस. मग ते हिशेब करायला लागतो किती मिळाले पैसे. मग त्यातला त्याचा वाटा किती आहे तो घ्यायचा आणि बालाजीला जायचं आणि तिथे जाऊन त्या हुंडीमध्ये ते पैसे टाकायचे. तर त्यावेळी असाच एक माणूस म्हणाला की तर मी तर व्यापारीच आहे, आज इतका मोठा झालो वयानी, आता तर वाटत नाही असं की 40 येऊन गेली, आता मी 45 आला होता, मला काही मुलबाळ होईल. तर म्हणाले नाही पण खरं सांगतेय, म्हणजे मी गोष्ट नाही सांगत आहे. तर मला मुलबाळ नाहीये, तर मी देवाला आतापर्यंत पैसे देत आलो, आता पुढचे म्हणजे मला जर मुलगा झाला तर मी त्याच्याच हाताने हुंडीमध्ये हे टाकीन, म्हणजे मुलाला हुंडीत टाकीन असं. तर म्हणजे माझा मुलगाच तुला अर्पण करीन. तर त्यांनी सांगितलं की 1 वर्षात मला मुलगा झाला आणि मुलाला घेऊन मी तिथे गेलो आणि मुलगा त्या हुंडीत म्हणजे त्याच्या हाताने पैसे टाकायचे, तो अर्पण करेल तुला पैसे असं. तर त्यांनी सांगितलं होतं की माझा मुलगा तुलाच अर्पण झालेला असेल. आणि तो मुलगा पैशासकट हुंडीत पडला आपोआप याच्या कडेवरून. आणि ते म्हणाले माझा मुलगा पडला, काढून द्या. म्हणजे मुलगा काढतो पण हुंडीत पडलेली वस्तू व्यंकटेशाची, ती तुम्हाला नाही मिळणार. मुलगा तुमचा तुम्हाला परत नाही मिळणार. आणि आश्चर्य असं की तो मुलगा आजही व्यंकटेशाच्या ह्याच्यात सेवेत आहे. त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला नाही देणार, हे सगळं आमच्यात जमा झालं. म्हणजे कोणत्याही क्षणी जीवाच्या कराराने मला मुलगा होऊ दे म्हणताना देवा तुलाच अर्पण करीन मुलाला, हे नुसतं अर्पण करीन देव ऐकत नाही, घेतोच. तो जागा आहे तिथे बसलेला, त्यांनी घेतलं. म्हणजे आश्चर्य वाटलं त्या मुलं. असे तर बाकीच्यांचे कुणाची वाचा गेली, कुणाचं काय झालं, खोटं करतात ना, आधी खूप बोलतात, व्यापारात मोठा फायदा झाला की सगळे पैसे देत नाहीत, थोडे पैसे देतात, जाऊ दे 1 टक्के इतके नको द्यायला, ते ठेवून दे. ते पैसे तिथं जाऊन हुंडीत पडेपर्यंत व्यंकटेश काही सोडत नाही. पण म्हणजे इथे ही जे द्रव्य यज्ञ आहे तो यज्ञच झाला पाहिजे, असा लवाडीचा आपल्या फायद्याचा नाही. तपयज्ञ आपण जो करू शकतो, द्रव्ययज्ञ आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला जेवढा जमेल तेवढा आपण काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. तपोयज्ञामध्ये प्रत्येक व्यवहार हा तपच व्हावा. आपला प्रपंच आहे, विना तक्रार तो व्यवस्थित प्रपंच करणं तपच आहे. तर आयुष्यभर जर विचार केला तर त्या बायका अलीकडे म्हणतात ना की अहो आमचं आयुष्य सगळं पोळ्या लाटण्यात गेलं. जर अगदी विचारच करायचा तर देवाचं आम्ही काही नाही केलं तरी पोळ्यांची लाखोली वाहिली आहे, 1,00,000भर पोळ्या तरी आम्ही केल्याच आहेत आयुष्यामध्ये. म्हणजे आहेच जे करतोय, रोज सकाळी उठून चहा करणे, रोज सकाळी उठून त्याच खिडक्या उघडणे, रोज सकाळी उठून त्याच घराची स्वच्छता करणे, रोज सकाळी उठून तीच कामं, सोपं नाही आहे. आता जर पाहिलं तर आता मुलांना हे करायला नकोय, त्यांना ती शिस्त नकोय, ती डिसिप्लिन नकोय. तर हे असं आहे, सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, त्याचं सूत्रच असं आहे की कसं करावं. मग नामस्मरणाचं तप असेल, मग देवाच्या कशाचंही तप असेल. मी नेहमी सांगते, आमच्या इथे नारायणपेठेमध्ये आमचे एक सर नाबा दिवाण म्हणून, मी त्यांच्याकडे हार्मोनियम शिकायला जायचे. तर त्यांच्याकडे त्यांचे गुरु ते जे होते गुंडूबुवा इंगळे, इतकी श्रद्धा आणि खूप लोकांकडनं त्या वेळी ग्वाल्हेर घराण्याकरता म्हणून हे मिळालेलं होतं त्यांना चिजा, आणि त्या त्यांच्याकडे खूप राखल्या गेल्या होत्या. तर त्यांना नेहमी वाटायचं कोणीतरी योग्य मला शिष्य मिळेपर्यंत या सगळ्या चिजा मी सांभाळाव्यात. आणि ते सांभाळायचं म्हणजे काय करायचं, दर गुरुवारी कुठलाही क्लास वगैरे घ्यायचा नाही, त्यांची सुट्टी असायची. गुरुवारी सकाळी 7ला बसायचे ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत
त्या सगळ्या चीजांची उजळणी करायची रोज, म्हणजे दर आठवड्यात. आणि आपल्याकडे शास्त्र आहे किंवा वेदांनी असं म्हटलंय की पाठ केलेलं किती दिवस स्मरणात राहतं? 9 दिवस. 10वा दिवस उजाडला की त्या स्मरणाला झाकोळायला लागतं ते स्मरण. त्यामुळे जी सारखी घोकलं जातं ना, वेद सारखा म्हटला जातो, तर त्याकरता आवृत्ती करावीच लागते. आवृत्ती नाही केली तर ते काही राहत नाही. तर तसं ते दर गुरुवारी त्याची आवृत्ती करायची, दर गुरुवारी. आणि मग त्यांचं मृत्यू, त्याने म्हातारपण आलं, ते म्हणले जायचंय तर जाऊ दे, पण आजपर्यंतचा माझा नेम कधी चुकला नाहीये, तर मला काही झालं तरी मृत्यू असाच यावा की माझी गुरुवाची आवृत्ती झालेली असावी, असं त्यांचं एक मन सांग. ते गेले ना, त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची आवृत्ती म्हणून झाली. थोडंसं बरं नाहीसं झालं आणि ते गेले. गुरुवारीच संध्याकाळी गेले, सगळं म्हणून गेले. आता आपल्या सुषमा स्वराज नाही का, राम जन्मभूमी करता इतका अट्टहास केला आणि बातमी ऐकल्यानंतर 2 तासातच बाई गेली. निकाल लागला आणि गेले. म्हणजे कसं आहे, मामा दांडेकर कधी वारी आयुष्यामध्ये चुकली नाही. त्या वारीचं एवढं सगळं नीट सुव्यवस्था लावून देण्याचं काम त्यांनी, दोंडामार्ग देगलूरकर या लोकांनी केलं. पौर्णिमा आली, आधी म्हणजे आषाढीची वारी म्हणजे एकादशीला पोचायला पाहिजे, ते फाटकांच्याकडे हॉस्पिटलमध्येच होते. की आता लोकांना वाटलं मामांची वारी चुकली काय, म्हणजे हे त्यांना जाता येत नाहीये वारीला. तर माहिती नाही मामांना काय वाटलं, काय म्हणाले, काय बोलले ते. पण माझे गुरु जे अप्पा त्यांना भेटायला गेले होते, त्यांनी त्यांना काहीतरी सांगितलं. ते म्हणाले संतोष आहे, काही हे नाही असं, म्हणजे मी संतुष्ट आहे असं सांगितलं त्यांनी. काय ते सांगितलं होतं, कशामुळे आहे ते काय आपल्याला कारण त्यांनी सांगितलं नाही. संतुष्ट आहे ते सांगायचा हेतू असा की गुरुपौर्णिमेच्या आदल्याच दिवशी गेले, त्याच संध्याकाळमधून गेले. कारण वारीचं एक आहे की एकादशीची वारी जर चुकली तर पौर्णिमेपर्यंत वारी करता येते. पौर्णिमेच्या आतच गेल्या तर त्याला जाऊन भेटले काय. हा, पंढरपूरला जायचा प्रश्नच आला नाही, वारी चुकलीच नाही. अगदी म्हणजे अगदी आली. आत्ताच माझ्या डोळ्यासमोर उदाहरण म्हणजे आमच्या गीताबाई अय्यंगार, त्या सारख्या म्हणत होत्या अण्णांचं, म्हणजे त्यांच्या वडिलांचं शताब्दी वर्ष आहे, हे वर्ष संपलं की मला बस आहे, बाकी मला काही अपेक्षा नाहीये. आणि त्यांचे ते सगळे कार्यक्रम झाले. शेवटच्या अंगात काहीच दम नव्हता, तो शेवटचा कार्यक्रम करायला सुद्धा त्या गेल्या. काय ते 7 दिवस तिथे घेतलेल्या जागेवर जाऊन त्यांनी क्लासेस केले आणि दुसऱ्या दिवशीची सुट्टी दिलेली होती. त्या एकच दिवस मध्ये गेला, जे इथे काही त्यांचा कार्यक्रम झाला, सुट्टी होती, त्या गेल्या. इच्छा मरण आहे, इतकं काही सोपं नाही आहे. पुढेही राहिल्या नाहीत, आधीही गेल्या नाहीत, पूर्ण करून गेल्या. म्हणजे तिथपर्यंत रोखता आलं, रोखलं ते शरीर. हे सगळं कारण तप आहे. या माणसांची जे चरित्र पाहत गेलो, जीवन पाहत गेलो, तपस्वी लोक आहेत, त्यांचं तप आहे. त्या तपामुळे ती माणसं आपल्या जीवनामध्ये, म्हणजे तप सर्वार्थ साधन आहे, सर्व काही प्राप्त. आपण फार नाही केलं, आपला प्रपंच नेटका करणं एवढं तप केलं तरी खूप झालं. समाजात नीट राहिलो खूप झालं. कारण आपल्याकडनं देव जास्त अपेक्षा करत नाही. खरंच जे सांगते त्याला माहिती आहे, कुणालाही वेगळं होऊन करणं सोपं आहे, पण प्रपंचात राहून करणं सोपं नाही. प्रपंच सगळ्या बाजूनी असा काही आपल्यावरती चाव 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 येत असतं सगळं. आज ही अडचण आली, उद्या ती अडचण आली, परवा ती अडचण आली. कुणाची आज अडचण निवारावी लागते, कधी आपल्यावर अडचण येते. अनेक प्रकार प्रपंचामध्ये रोज काहीतरी घडत असतात. थोडंसं जरी त्याला करता आलं तरी सुद्धा पुष्कळ आहे. त्यामुळे आपल्याकडनं भगवंत फार अपेक्षित नाही, फक्त प्रामाणिकपणे आपलं जीवन, आपण स्वधर्माचं आचरण, कर्तव्याचं आचरण, विहित कर्माचं आचरण एवढं आमच्याकडनं झालं तर बस आहे. आणि म्हणून ते म्हणतात की इथे
योग यज्ञस तथा परे. तसंच म्हणाले काही लोक योगाचा अभ्यास करतात. आपण काय थोडाफार अभ्यास करतो. आपल्याला काही तसा योग अभ्यासता येणं अवघडच आहे. आणि त्यामुळे जे मानूया आपण काही, आता खरं सांगायचं तर आजकालचा जो योग आहे, ह्या योगाच्या बाबतीमध्ये आपण काही म्हणू नाही शकत की हा योगाचा अभ्यास आपण करतो म्हणून. कारण हे काय आपले व्यायाम करणे म्हणजे काही व्यायाम नाही आहे, म्हणजे तो काही योग नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, ते त्याच्यामध्ये आत्मसंयम, इथे एवढाच विषय घेऊन पुढे जाऊ आपण. द्रव्ययज्ञ तथा यज्ञ, त्याच्यामध्ये आपण एवढंच म्हणू की परमात्म्यामध्ये राहून योगाच्या माध्यमांनी हे भगवंताची उपासना करतो. तोही एक यज्ञच आहे, तोही एक जीवन यज्ञ आहे असं म्हणू. कारण काय होतं, लोक म्हणतील आम्ही पण याचाच अभ्यास करतो, योगाचाच अभ्यास करतो. तो काही योगाचा अभ्यास नाही आहे खरा. तर जे दुसरे योगीजन आहेत तो घेऊया का आपण. स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतया, नाही मागची एक वर आहे, बरोबर चाललंय ना. हा, स्वाध्याय यज्ञ. हा, यज्ञाश्च यतया संशित व्रता. संशित व्रताचे पण अर्थ काही जणांनी असे केलेत की तीव्रतेने व्रत आचरणं, किंवा काहींनी त्याला अवघड व्रत असंही म्हटलंय. म्हणजे जी अहिंसा, सत्य, अस्तेय वगैरे सारखी जी व्रत आहेत, ही व्रत हठयोगी असं नाही. आपण कुणीही जर अहिंसेचा धर्म पालन करायचा म्हटलं, जन्मभर अहिंसा कशी पालन कर, ते जैन लोकांचं पाहतोच आहे ना, काय त्याची परिस्थिती होऊन गेलेली आहे. त्यामुळे ते अगदी विकृत आहे. पण अहिंसा कशी पालन करावी, तिच्या उत्तम स्थितीमध्ये तीक्ष्णतेने सत्याचं पालन आहे धर्मराजाने केलं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह, हे जे 5 जे आपण काय म्हणूया यम आहेत, आणि जागतिक पातळीवर कुठेही धर्म, जात, पात सगळ्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे मनुष्याने त्याचं आचरण करणं त्याला शक्य आहे. तर त्याचा विचार करायचा असला किंवा त्याचा विचार जर केला तर तो जो स्वाध्याय यज्ञ आहे, तो मात्र स्वाध्याय यज्ञ हा मनुष्य हा अध्ययन रूपाने करायचा आहे. तो आपल्या दृष्टीने आता थोडासा बघताना महत्वाचा वाटला म्हणून मी तो विषय घेतला. स्वाध्याय आपल्याकडनं कोणत्याही स्थितीमध्ये स्वाध्याय हा झालाच पाहिजे. म्हणजे आपल्याला जे म्हटलंय ना, स्वाध्यायान म्हणजे प्रवचन स्वाध्यायाभ्याम न प्रमदितव्यम, हे पूर्ण वचन झालं. पण आपल्यापुरतं प्रत्येक प्रवचनच करेल असं नाही. प्रवचन म्हणजे असं बसून बोलतो आहे, एखादा विषय मांडतोय अशा अर्थाने प्रवचन नाही. पण प्रकर्षेनं आपल्या मुलाबाळांना की आग्रहाने एखादा विषय शिकवत नाही ना, मुलांकडनं आग्रहाने काही गोष्टी करून घेणं. आपण आता कितीतरी लोकांच्या जेव्हा मुलाखती बघतो तेव्हा त्यांची आजी, त्यांची आई त्यांच्या आयुष्याला एक विशिष्ट वळण लावत जाते, आणि त्याच्यात ती मुलं एवढी मोठी बनलेली आहेत, त्यांच्यावरती संस्कार झालेले आहेत. म्हणजे शेवटी काही झालं तरी तो स्वाध्याय होऊन गेले. सुधीर फडकेंनी सुद्धा म्हटलंय, मी लहानपणी कितीतरी ऐकलं. किंवा गदिमांनी म्हटलंय माझ्या आजीच्या मांडीवर. जगदीश खेबुडकरांनी म्हटलंय, आमचं वारकरी घराणं होतं आणि आजीच्या मांडीवर झोपायचो. आजी दत्त संप्रदायी, आजीचं दत्ताची भक्ती खूप, की इतकी पदं म्हणायची. म्हणाले इतकी पदं ऐकत होतो मी, वारकरी असल्यामुळे घरात इतकी भजनं ऐकत होतो, घरामध्ये अभंग इतके ऐकत होतो, वडिलांचा आवाज चांगला होता. म्हणजे नकळत संस्कार झाले. आता आणि कवी तर काय, त्यांच्यासारखा एवढा मोठा कवी व्हायचा म्हणजे काही सोपं काम नाहीये. काय नुसत्या चाली द्यायच्या, काव्य करायचं. खूप छान आहेत त्यांनी स्वतःबद्दलचं जे लिहिलं आहे ते इतकं सुंदर. 3,500 काव्य, चित्रपट, गीतं. काय सोपं आहे का? एका क्षणात काव्य लिहून द्यायचं, जरा बसा मी लिहून देतो. इतकं जर म्हणजे सिद्ध असतं प्रतिभा. असेच असतात सगळे मोठे मोठे. पण ती सगळी मंडळी निर्माण कशी होतात, या स्वाध्यायातून होतं. म्हणजे आपलं घराणं सुद्धा
जेव्हा चांगल्या संस्कारांना येतं त्यावेळी आपला स्वाध्यायच त्या घराण्याला उपयोग होतो. म्हणून मी नेहमी म्हणते, ती नातवंड विचारतात का नाही, ती सून विचारते का नाही, त्यांना आपलं काही कौतुक, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं. आम्हाला ती पुढची पिढी बघायची. ती सुनं मुलं काय करतात ते त्यांचं त्यांनी बघावं. पण आमच्या नातवंडांवर चांगले संस्कार झाले पाहिजे, आमची मुलं चांगली राहिली पाहिजे. आता ती मुलं बिचारी जे लहानपणी आईला करता आलं तिने केलं, आता ती मुलं अशी वागायला आपण तरी काय करणार आहे? त्याच्यामध्ये आपण काही करू शकतो, त्यांचं कल्याण मात्र चिंतू शकतो. एवढी तो फार मोठा स्वाध्याय आहे माझ्या मते म्हाताऱ्या माणसांच्या करता. त्यांनी आपल्या नातवंडांकरता, आपल्या मुलांच्या करता उपासना आणि मी खरं सांगते, मला माहित नाही, कुणाचा आधार घेऊन आपल्याकडे बोलत नाही की हे वचन आहे आणि हा आधार आहे, पण ज्याला आपण आपलं मन म्हणतो त्या ह्यानी सांगते, एक दिवस नक्की येतो. म्हणजे आपलेही केस काही उन्हाने पांढरे झाले नाही. आयुष्यभर आपणही जगामध्ये माणसं पाहतो, पण त्या चांगुलपणाचा प्रत्यय कोणत्याही क्षणी येऊ दे. त्या क्षणी जरी तो शहाणा झाला तरी पुष्कळ झालं. काय आत्ता शहाणा व्हायला आणि आपल्याला विचारायला हवंय असं असतं. मुलगा माझा ऐकत नाही किंवा मुलगा माझ्या मनाला दुखावतो, याचा दोष त्या मुलाला का द्यायचा? आपलाच मुलगा आहे ना, आपलंच प्रेम आहे ना त्याच्यावर. मग त्याला दोष कशाला? दोष आपल्या नशिबाला द्यावा की देवा माझा योग आहे हा, की माझं पूर्व कर्म काहीतरी बिघडलेलं आहे आणि त्यामुळे मुलांना माझ्या मनाची फारशी ओळख होत नाही, त्यांना आपल्याबद्दल फार नको वाटू दे, कारण ते दुःख मला भोगायचं आहे, हे माझ्या प्रारब्धात आहे. त्याला कशाला मी दोष देऊ? त्याला नाही दोष देणार, ते माझं प्रारब्ध आहे, ते माझं मला सोस. काय होतं, प्रारब्ध तर क्षीण होतच होतं, पण त्या मुलाचे सुद्धा जे गुण आहेत ते गुण बदलत जात. नाही तर देवानी कशाला हे जग दिलंय आम्हाला आणि कशाला हा कर्मलोक दिला? जर का काहीही करून जर बदलतच नसतं तर मग या जगात येऊन जर नुसतंच आलोय आणि आहे केलेलं कर्माचं नुसतंच फळ भोगायचं, हे विषय पाहिजेत कशाला? भगवंतांनी जन्म कशाला घ्यायचा, त्यांनी पुस्तकं लिहायची कशाला, की आम्ही वाचायची कशाला? काही गरज नाहीये. हे सगळं करण्याचं कारण एवढंच आहे की इथे आल्यानंतर जे काही भोगायला आलं आहे ते किती कमीत कमी करता येईल, त्याचे दोष किती कमी होतील, आणि पुढं भोगण्याकरता जे काही येऊन तिथं बसले डोक्यावर, आमच्याबरोबर आलंच आहे संचित, आमच्या पाठीवरच आहे, तर ते संचित किती कमी करता येईल? भोगावं तर लागणारच आहे, त्या भोगण्याचा प्रश्नच नाहीये. कारण फक्त त्याचा दोष कुणाहीकडे नाही, त्याचा सर्व दोष आपल्याकडे आहे. आणि जोपर्यंत हा आम्ही मानत नाही तोपर्यंत आम्ही आणखीन एक नवीन क्रियमान घोटाळ्याचं करून ठेवतो, कारण विचार चमत्कारिक करून घेतो, त्याच्यामुळे आपली कर्म थोडी चमत्कारिक होतात. आपलं आहे, आपल्याला शांतपणे यदृच्छा लाभ संतुष्ट आहे, काय येणार आहे ते येणार आहे, ते भोगायला लागणार ते लागणार आहे, भोगतो आहोत, पण त्याचा असा विचार करायचा नाही, आपल्या डोक्याला त्याचा त्रास नाही, त्याची तक्रार नाही. मुख्य म्हणजे बिलकुल व्यवहाराच्या पातळीवर दुःख आहे. दुःख होणार कसं नाही? जर का शरीराला कष्ट व्हायला लागले, त्रास, मुलांनी नाही पैसे पाठवले आणि स्वतःजवळ पैशाचं काही साधन नाहीये, कुठलाच मार्ग नाहीये उपलब्ध, काय त्या थोड्याशा पैशात किंवा काय लोकांनी दिलं घेतलं त्याच्यावर घर चालवायला लागलं तर कष्ट आहेतच, दुःख आहेच आहे. अशा परिस्थितीमध्ये चालवायचं दुःख आहे, पण दुःख आहे तिथे शोक नाहीये. मुलगा ठीक आहे नाही पाठवत आहे, नाही त्याला कळणार. आपले मराठी सिनेमे पुष्कळ निघालेले आहेत, यांनी केलेले आहेत, पैकी सुलोचनाबाई आहे ते, बरोबर, ते त्याच अशा त्यांनी पुष्कळही उदाहरणं आपल्याला मिळून दिली आहेत. सांगण्याचा हेतू असा की कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगलं जगणं, चांगलाच विचार करणं, आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकरता चांगलीच भूमिका ठेवणं, हा खरा वृद्धपणीचा स्वाध्याय आहे. मला तर यांचं फार आवडतं, ते रामभद्राचार्यांनी जे सांगितलंय ना ते मी रोज त्याची आठवण करते. त्यांनी सांगितलंय, बचपना प्रबुद्ध हो, आप बचपन में प्रबुद्ध हो,
जवानी में आप शुद्ध हो तारुण्य काल में, और वृद्धावस्था में आप सिद्ध हो. त्यांना कधीही कुणीही संदेश तुमचा काय म्हणून विचारलं तर ते हाच संदेश देतात की बचपने में प्रबुद्ध हो, जवानी में शुद्ध हो, और वृद्धावस्था में सिद्ध हो. विचार करत गेलो तर सर्व अंगाने खूप छान आहे, खूप विचार करण्यासारखं आहे. तर त्यामुळे इथे त्यांनी जे स्वाध्याय यज्ञ जे म्हटलंय ते त्यांनी सांगितलंय की अत्यंत प्रयत्नपूर्वक ही संशित व्रत, म्हणजे ही आचरण्यासारखी व्रत, अवघड व्रत, किंवा ही 5 खडतर व्रत, अहिंसा, सत्य, अस्तेय, म्हणजे ब्रह्मचर्य, परिग्रह वगैरे, ह्या सगळ्या व्रतां ह्याच्यासारख्या अनेक व्रत, याच्यासारखी जी व्रत आहे ती व्रत आम्ही जर आचरली तर ती प्रयत्नपूर्वक आचरावी लागतात, आणि शक्य असेल तर त्याचं जरूर आचरण करा असं त्यांनी म्हटलं. की त्या व्रतांनी आमचं मनोबल आहे किंवा परिस्थिती आहे ती खूप बदलत जाते. तर इथे स्वाध्याय आपण एक पाहिला. आता त्याच्या पुढचं जे आहे ते अपाने जुहती प्राणम प्राणोपानम तथा परे प्राणापान गती वृद्ध्वा प्राणायाम परायणा. म्हणजे म्हणजे प्राणायामाचं महत्त्व सांगितलं, पण प्राणायामाच्या महत्त्वाबरोबर त्यांनी जे पहिलं सांगितलं की अपाने जुहती प्राणम आणि प्राणे अपानम तथा परे, प्राणात अपान आणि अपानात प्राण, ते काय आपल्याला माहिती नाही, ते म्हणजे त्याचं आपल्याला काय स्पष्टीकरण नाही देता येणार. ते जुहती म्हणजे काय करायचं, अपान त्याच्यात विसर्जित करायचं, म्हणजे पूर्ण योगिक क्रिया असली पाहिजे. जशी कुंडलिनीच्या याच्यामध्ये आपण म्हणतो की अपानाची दिशा बदलून, गती बदलून कुंडलिनीचा मार्ग तिने स्वीकारायचा, शेवटी ती प्राणालाच जाऊन मिळते. पण ती त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं स्पष्टीकरण एवढं दिलेलं आहे, आपण ते सांगू शकतो. पण अपाने जुहती प्राण काय, म्हणजे प्राणामध्ये तो त्याचा होम करतो, या अपानाचा होम प्राणामध्ये होतो. आता पुन्हा प्राण आणि अपान हे जे 2 शब्द आहेत, आपण प्राण हा श्वासाकरता, श्वास घेण्याकरता प्राण शब्द वापरतो, आणि तो मस्तकापासून नाभिस्थानापर्यंत आपलं काम करत असतो, आणि अपान जो आहे तो नाभिस्थानापासून खाली काम करतो, अशी आपली एक धारणा आहे. आणखीन एक धारणा आहे, श्वास घेण्यालाच अपान म्हटलंय आणि श्वास सोडण्याला प्राण म्हटलंय. काही असू दे, म्हणजे कुणी जे मत धरलं असेल इथे त्यांनी आपल्या अर्थाला काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलंय की अपानाचं प्राणामध्ये, प्राणाचं अपानामध्ये जर आपण म्हणजे समर्पण करायचं किंवा त्याची आहुती द्यायची, म्हणजे काय करायचं असं म्हणजे आपल्याला व्यवहारात कळत नाही. म्हणजे श्वासाच्या पातळीवर म्हणजे माणसांनी प्राणायाम समजतो. आता पुढे त्यांनी प्राणायाम सांगितलाय, प्राणापान गती रुद्ध्वा, प्राण आणि अपानाची गती रोधतो आपण. साधा प्राणायाम करतो तरी रोधतोच ना, कारण दीर्घ श्वसन म्हणजे काय, प्राण आणि अपानाच्या गतीमध्ये फरकच करणं आहे. संख्या प्राणायाम म्हणजे तरी काय तेच आहे, विलोम अनुलोम तरी काय तेच आहे. असं त्याच्या गतीला रुद्ध करणं तो प्राणायाम आपण मान्य करू शकतो. म्हणजे आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये म्हणता येईल की हे असं आहे तसं आहे, पण हे आपल्याला नाही सांगता येईल. म्हणजे मला तर काही त्याच्यातलं कळत नाही की हे अपान प्राणामध्ये समर्पित करायचं म्हणजे काय करायचं. तो काय हा सरळ सरळ श्वासाशी संबंध आहे. आपलं उगीच काहीतरी त्याला रूपकात्मक बोललं की प्राण म्हणजे मस्तकापासून इथपर्यंतच्या इंद्रियांच्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या अपानामध्ये विसर्जित करायचं. याचा अर्थ अपान हा सगळा लौकिक म्हणजे प्रापंचिक विषयाशी निगडीत आहे, म्हणजे तो बहिर्गामी आहे ना. आणि म्हणजे ज्याचा आपण काय म्हणू की बाह्य गोष्टी जगातल्या प्रपंचातल्या अशा ज्या गोष्टी आहेत, बहिर्मुखता ज्याला आपण म्हणता येईल, अशी त्या कर्माला आहे. तर ते बहिर्मुख कर्म, आम्हाला जेवायचंय, आम्हाला खायचंय, आम्हाला प्यायचंय, आम्हाला समजून घ्यायचंय, आम्हाला सिनेमा बघायचा, आम्हाला अभ्यास करायचा, कोणतंही कर्म असो, त्या सगळ्या कर्माकरता मस्तकापासून ते श्वासापर्यंत सगळं लागतं. म्हणजे प्राणाच्या सर्व क्रियांच्या मध्ये
त्याचा विचार करावाच लागतो. हे सगळं असल्याशिवाय अपानाच्या ज्या बहिर्गामी क्रिया आहेत किंवा म्हणजे ज्या बाह्यांगावरती अवलंबून किंवा जगाशी येणारा जो संपर्क आहे, तो सगळा संपर्काचा व्यवहार त्याला करायला याची गरज आहे, इथपर्यंत ठीक आहे. दुसरं उलटा असं आपण म्हटलं की अपान म्हणजे अपानामध्ये जी क्रियाशीलता आहे, ती क्रियाशीलता जेव्हा प्राणाच्या ठिकाणी, म्हणजे इथे आम्हाला श्वास आहे, आमची ज्ञानेंद्रिय वगैरे आहेत, त्या सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी, कारण इथे हृदयाकाशामध्ये त्या परमात्म्याला जर पाहायचं आहे किंवा काही कुठलंही कार्य करण्याकरता हा जो वरच्या देहाचा जेव्हा उपयोग करतो तेव्हा गरज कोणाची आहे? आपणाची आहेच. त्याच्याशिवाय तर काही पण याला अर्थ नाही आहे. आता श्वासाचं काय हे लक्षात घ्यायला पाहिजे, कारण श्वास कुठे लागतो विचारात घ्यायला, तो कसा घेतला जातो, प्राण म्हणून काय विचारात घेतलं जातं, अपान म्हणून काय विचारात घेतलं जातं, अपानाची गती काय ते काय आपल्याला कळत नाही. उच्छ्वासाची गती, म्हणजे उच्छ्वास कसा घ्यायचा, अगदी काय भस्त्रिका करायची का, म्हणजे असं काय करायचं त्याच्यामध्ये, की या कोणत्या गोष्टींचा उपयोग ते काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण तिथून पुढं जायचं. आणि तिथे त्यांनी सांगितलं, आता हे सांगत सांगत आले, सर्वात शेवटी आपल्यावर आले. अपरे नियता आहारा, साधं जेवण जेवा, आहारावर नियंत्रण करा, हाच यज्ञ आहे. शेवटी काही नाही तरी हा यज्ञ करा म्हणतात ते. अपरे नियता आहारा प्राणान प्राणेषु जुह्वति, सर्वे पेते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषः. आता ते म्हणतात की बाकी काही जरी नाही केलं तरी सुद्धा हे एवढं तुम्हाला करता आलंच पाहिजे. म्हणजे दिलेले एवढे विषय की ह्या जगाला ब्रह्म समजून तुम्ही त्याच्यात समाविष्ट होऊन त्या ब्रह्मस्वरूपामध्ये तुम्ही या जीवनातलं प्रत्येक कर्तव्य कर्म करा. इथून त्यांनी सुरुवात जी केली आहे तिथून पुढे ते नाही तर नाही एखाद्या देवतेची उपासना करा. देवतेची उपासना अतिशय उत्कटतेने करा, मनापासून करा, त्याची फल मिळवा. हेही नाही जमलं असं करत त्यांनी आपल्याला एक एक पर्याय देत आणले की तप करा, स्वाध्याय करा, त्याच्यामध्ये एकेका गोष्टीला महत्त्व दे, जे जे जमेल ते करा. आणि तसं योगमार्ग अवघड आहे, त्यांनी दोन्ही मार्गाला स्पर्श केलाय, पण योगातलं कोण काय करणार? योगातलं बघताना आपल्याला अवघड आहे अशा अर्थाने की ते चालवणं जरा नक्कीच अवघड आहे. योग यज्ञ असतात हा परे, हा योगाचा यज्ञ कसा व्हायचा करणं. त्यामुळे काय करावं? इंद्रियांचा संयम करावा. म्हणजे त्यातल्या त्यात व्यावहारिक पातळीवर आपल्याला इंद्रियांचा संयम करणं, तसंच इंद्रियांचे आहार आपण तोडू शकत नाही. त्यामुळे इंद्रियांचे आहार इंद्रियांना देणं, पण त्यात गुंतून न पडणं. म्हणजे जसं पूर्वीच्या काळी श्यामची आई वगैरे अशा सगळ्या पुस्तकांना आपण वाचायचो तेव्हा आपल्याला असं यायचं की म्हणजे प्रसंग की श्यामच्या वडिलांनी म्हणजे जेवण झालं आणि आई जेवायला बसली, तिने खाल्लं तर तिच्या लक्षात आलं मीठच नाही. आणि सगळी जेवणं झाली, वडील काही बोलले नाहीत पण मुलं पण काही बोलली नाहीत. तर त्यांनी श्यामला विचारलं, श्याम अरे तू सांगितलं नाहीस की जे भाजी आमटीत मीठ नव्हतं? त्यांनी सांगितलं बाबा कुठे म्हणाले. मग त्यांनी विचारलं त्यांना, अहो तुम्ही बिना मिठाचं मीठ मागून तरी घ्यायचं पान. म्हणाले काय झालं त्याच्यात, एक दिवस मीठ नाही खाल्लं, इथे आम्हाला थोडं कमी पडलं तरी मीठ 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 करत ते घेऊन. हा जो संयमाग्नी आहे, हा जो संयम आहे, लहान लहान गोष्टीमध्ये संयम आपल्याला सांभाळता येतो. आता थोडंसं डायव्हर्ट करून आपल्याला हा योगाचा अभ्यास करता नाही येत, पण एक गोष्ट निश्चित आहे की प्राणायामाचा अभ्यास जर आपण करत राहिलो ना, आणि त्यातला सुद्धा म्हणजे वैयक्तिक मी ठामपणे सांगू शकते आपल्याला की संख्या प्राणायाम जर आपण करत राहिलो ना सातत्याने, तर आपल्या शरीर मन आणि बुद्धी तिघांमध्ये खूप पालट पडतं. त्याचा म्हणजे अनुभव येतो आपल्याला. आणि सुटलं त्या प्राणायामाचं सूत्र सुटलं तर नुकसान काय आहे हे पण आपल्याला कळतं.
म्हणजे मी इथून पुण्याहून निघाले, उत्तर काशीला आमच्या जागेवर जाऊन उत्तर काशीच्या आश्रमात पोहोचले, तिथपर्यंत मला कशाचीच गरज पडत नाही, कशाचीही. मी इथून थेट निघायची की तिथे कमीत कमी वेळात जरी आम्ही पोहोचलो तरी 36 तास लागत असत. म्हणजे इतकं त्या प्राणायामाने शरीरावर नियंत्रण आलं होतं. तुम्ही तेव्हा एकदा आमच्या प्रशंसकांनी सांगितलं होतं, म्हटलं मला चांगल्यापैकी असा फरक जाणवतो. म्हटलं आपल्या योगाचा लाभ आहे का? तर ते म्हणाले, कल्याणीबाई मला 3 दिवस मी काढू शकतो. माझ्या लक्षात आलंय, कारण ते बाहेर काहीच घेत नाही. अरे अशी जर वेळ आली तर मला 3 दिवस जाता येतं, असं म्हणजे काढता येतात 3 दिवस. इतकं मी त्याच्यातनं जाणलंय. आणि म्हणाले मी प्राणायाम करता करताच मला असं तुम्हाला सांगता नाही येणार, पण म्हणाले एक गोष्ट आहे मला आपोआप कळली आहे की आपल्याला जर आपला मृत्यू योजायचा असेल तर आपण काय करायचं, आपल्या प्राणांचं आपण काय करायचं. मी बघा आता आपण जे मगाशी बोललो ना, की बाहेरून शिकवायला कोणी असेल नाही तर नसेल, पण आतून ज्ञान होत जातं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ते म्हणाले की कळलंय, म्हणाले मला काय आहे ते. आता ते आम्हाला कशाला सांगतायत, किंवा तेही अजून लहानच होते, अजूनही काही ज्ञानाची प्राप्ती होतच नाही. ते त्यांचं तिथं मोठी माणसं आहेत, त्यांनी खूप मोठा अभ्यास केला, त्याच्या मागे आयुष्य दिलं आहे, कष्ट आहे. पण आपल्या सामान्य माणसाला प्राणायामाचा आणि संख्या प्राणायामाचा 100% लाभ आहे, 100. आणि सुटलं ना की आपल्या मागे सगळ्या गोष्टी सुरू होतात, सगळ्या सुरू होतात. जे लौकिक अडचणी लोकांच्या ज्या दिसतात आपल्याला, त्या सगळ्या अडचणीत आपण पडतो. आणि आपण जर सांभाळत राहिलो तर त्या अडचणी नाही येत. पण काय आपलं कधी कधी आळस आहे, दुर्दैव आहे, काही आपण करत नाही. त्यामुळे असं जर मनापासून आपल्याला आध्यात्मिकच नाही पण व्यावहारिक पातळीवरती सुद्धा आपल्याला योगाचा अभ्यास आहे, तो त्यांनी म्हटलाय तसा योगाभ्यास आणि योगयज्ञ नसेल तो, पण तो सामान्य योगाभ्यास प्राणायामाच्या पातळीवर दररोज वाढवत वाढवत एक 15-20 मिनिटं कमीत कमी जर नेला तर तो नक्की लाभ देईल, म्हणजे याची मला खात्री वाटते. अन्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी थोडंसं सांगू शकते की अन्न जर आपण अधिकाधिक शुद्ध घेण्याचा प्रयत्न जर करत राहिलो आणि प्राणायामाने जर शरीराची शुद्धी होत राहिली तर एक स्टेज अशी येते की तुमचं शरीर अशुद्ध अन्न स्वीकारतच नाही. ते बाहेर जाईपर्यंत ते तुमच्या शरीराला बेचैन करतं. म्हणजे तुम्हाला आपोआपच अन्न खाण्यावर पुढे मर्यादा येऊ शकते, आणि ती जर आणली आणि राखली तर तुम्ही पुढे जाता, आणि ती जर तशी नाही राखली तर तुम्ही जिथे आहात तिथून मागे येता. नुसते मागे नाही येत, तक्रारी सुरू होतात. म्हणजे मी असं खात्रीने म्हणू शकते की या 6व्या अध्यायामध्ये योगभ्रष्ट ज्याला म्हटलंय, शुचीनाम श्रीमताम घे योगभ्रष्टो भी जायते, तर योगभ्रष्ट फार मोठ्यालाच व्हावं लागतं असं नाहीये. योगाचा एक बऱ्यापैकी तप 2 तप अभ्यास केला असला आणि जर तुमच्या हातून योग सुटला तर तुम्ही त्याचे वाईट परिणाम सगळे भोगता, कारण तुम्ही सातत्याने खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा अभ्यास केलेला असतो. आणि म्हणून योगाचं पहिलं सूत्र जेव्हा तुम्हाला हे असे अनुभव येतात तेव्हा कळतं की अथ योगानुशासनम का म्हटलं आहे. हे योगाचं अनुशासन आहे, ही योगाची डिसिप्लिन आहे, ही शिस्त आहे. आता तुम्हाला एकदा मिलिटरीत जायचं म्हटलं की तुम्हाला त्या मिलिटरीची शिस्त, त्या ऑर्डर सगळ्या पाळल्याच पाहिजे, त्याला काही पर्याय नाहीये. तसं आहे ते की योगाचा अभ्यास मजा म्हणून घेता येत नाही, पण तो काय घेतो आहोत ते नीट समजून त्याचा धोका ज्यात नाही असा स्वीकारून
हे आत्ताचे जे सगळे त्यांनी पर्याय दिलेत ना, कर्माला किंवा आमचं कर्म चांगलं होण्याला किंवा आम्ही थोडेसे आसक्ती दूर करण्याला, रहित वगैरे तर काही शब्द वापरता येत नाही, पण आसक्तीपासून थोडे दूर होण्याला जर काही लाभ असतील, खूप होतात. मन बदलतं, विचार बदलतात, स्वभाव थोडा थोडा बदलत जातो हळूहळू, अनेक गोष्टी बदलतात. आणि सगळ्यात जास्त असं की हे सगळं बाह्यांग आहे, पण आतून त्याच वेळी आपल्या ज्ञानात फरक पडत जातो, आपल्या जाणीवेत फरक पडत जातो. आपल्याला आतून काही जाणीवा, आतून काही चांगल्या गोष्टी आपोआप स्फुरण पावत जातात, मिळतात, अगदी उत्तम मिळतात. त्याचा लाभ पण आपण कसा मिळतो तो अनुभवू शकतो. आणि त्यामुळे वैयक्तिक म्हणाल तर इथल्या योगातला आपण फारसं काही म्हणजे आपल्याला समजून घेऊ जरी शकलो नाही, तरी व्यावहारिक पातळीवरती जे आपल्याला समजून घेता येतं किंवा ज्याचा आपल्याला थोडाफार अनुभव घेता येतो, त्याच्यामध्ये आपण काही निश्चित मिळवतो, काही गोष्टी निश्चित मिळवतो आणि विनासायास मिळवतो. म्हणजे आता तिथे कसं म्हटलंय की हा जो दैवयज्ञ म्हणजे देवता यज्ञ, तर त्या दैवयज्ञामध्ये उपासना करा, नामस्मरण करा. नामस्मरण करून, केवळ नामस्मरणाने आपल्या परिस्थितीमध्ये किंवा देहामध्ये किती फरक पडेल माहिती नाही, नुसत्या नामस्मरणाने. पण योगाचा योग्य अभ्यास त्याच्याबरोबर केला गेला तर त्या नामस्मरणामुळे मिळणारे जे लाभ आहेत ना, ते फार लवकर मिळायला लागतात आणि वेगळ्या प्रकाराने मिळायला लागतात, योगाच्या माध्यमातून मिळायला लागतात. म्हणजे आपल्याला कळत नाही की हे कसं झालं, आपण तर यातलं काहीच केलं नाहीये ना, फार मोठं नामस्मरण केलंय, पण शरीराची शुद्धी एकीकडे होत राहते आणि एकीकडे तुमचा, ज्याला आपण सारासार विवेक म्हणू, नाहीतर ज्ञान म्हणू किंवा आतून आध्यात्मिक प्रगती म्हणू, काय शब्द असतील त्याला मला माहित नाही, पण ती आपोआप साधली जाऊ शकते आणि साधत जाते. त्यामुळे आपण काय करतो याच्या मागे एकच वाक्य, आता या संदर्भात म्हणून आपण बोलून विषय संपवू थोड्या वेळात, की एकच गोष्ट अशी की नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छेत. भगवद्गीतेचं प्रतिक्षणी लक्षात ठेवण्याचं वाक्य आहे. आम्ही जे काही चांगलं करतो ते कधीही वाया जात, कधीही नाही. त्यामुळे आपण हे केलं याचा काय उपयोग, मनात सुद्धा आणायचं नाही, अजिबात आणायचं नाही. अगदी निश्चितपणे काही घडत असतं, निश्चितपणे काही बदलत असतं. केव्हा बदलतं, का बदलतं, कसं बदलतं आपल्याला सांगता येत नाही, पण बदलत जातं. आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाची तेवढीच स्थिती आहे, कारण त्याला त्याच्या ठिकाणी थोडं थोडं बदलायचंच आहे. याच्यापेक्षा आणखीन तो काय मिळवू शकतो. असं फार फटकन काही होणार असेल पूर्वजन्मीचं, तर ते हे करता करता बदलेल.